तळेगाव येथील एका गणेश मंडळाच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या या व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे मित्र, ज्यांच्यामुळे या जिल्ह्यामध्ये कार्यक्रमाच्या निमित्तानं येणं झालं आणि लोकजागर परिवार चालवण्याचं शिवधनुष्य ज्यांनी उचललेलं आहे ते प्रवीण भाऊ गीते, माझे सहकारी श्री प्रमोद कुसरेकर, श्री दीपक गांधे, या कार्यक्रमाचं अधिकृत निमंत्रण ज्यांच्याबरोबर मिळालं ते प्राध्यापक सिद्धेश्वर जांभळे, अशोक आंगणे, श्री बद्रीनाथ दराडे, श्रीनिवास मोगे, राम दराडे. या भागामध्ये सर्वात अगोदर कळते माझी जर कोणाची ओळख असेल तर ती सतीश दराडेची होती. तो फार नादिक पोरगा साहेब असल्यापासून कायम माझ्या संपर्कात असायचा आणि त्यानं एकदा सांगितलं की आमचे प्रवीण भाऊ असं सगळं करतायत, तुम्ही एकदा त्यांना भेटा. परंतु लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब जोपर्यंत होते तोपर्यंत आम्ही कुणीही बीड जिल्हा सोडून कोणत्याही जिल्ह्यात राजकारण किंवा समाजकारण करावं अशी स्थिती नव्हती. त्याचं मुख्य कारण असं आहे की प्रत्येक जिल्ह्यामधली किमान 10-20 चांगली पोरं, चांगली तरुण कार्यकर्ते हे मुंडे साहेबांच्या संपर्कात असायचे. मुंडे साहेब त्यांना थेट ओळखायचे. लोक आपल्या भावना आणि आपल्या मनामध्ये काय आहे या विषयावर त्यांच्याशी बोलायचे. परंतु आता स्थिती बदललेली. त्यांच्या विषयावर बोलण्यासाठी महाराष्ट्रभर आपण जेव्हा जातो तेव्हा आता एक लक्षात असं यायला लागलंय की त्यांनी माणसांचा जो सागर निर्माण करून ठेवलाय हा सागर सांभाळायचा कसा, या माणसांच्या पाठीवरून कौतुकाची थाप कशी टाकायची आणि या माणसांना धीर कसा द्यायचा एक असं मोठं आव्हान सगळं नेतृत्व करणाऱ्यावर आता आहे. आणि अशा स्थितीमध्ये गेली वर्षभर सातत्यानं या लोकांत गेलं पाहिजे आणि त्यांच्याशी बोललं पाहिजे असा विचार सुरुवातीला आला. त्याचं कारण एक असं आहे की साहेबांची घटना घडल्यानंतर पहिल्या 1-1.5 महिन्यात मी ज्या ज्या गावात जायचो त्या गावातली माणसं फक्त आपल्याकडे पाहायची, आपण त्यांच्याकडे पाहायचो, ते आपल्याकडे पाहायचे. कोणीच काही बोलत नसायचं. बोलण्याची सुरुवात कुठून करायची या संदर्भात दोघांजवळ काही प्रश्न नसायचा, शब्द नसायचे आणि मग एकमेकांकडे बघून ते फक्त डोळ्यातलं पाणी खाली ओघळ यायचा आणि हे असं कसं रे झालं, हे असं व्हायला पाहिजे होतं का, आता आपलं काय होणार आहे रे, असा एक प्रश्नार्थक भाव त्यांच्या चेहऱ्यावर आणि त्यांच्या डोळ्यात असायचा. मुंडे साहेबांवर प्रेम करणारी ही सगळी माणसं वैचारिक दृष्ट्या आणि मानसिक दृष्ट्या कोमात जातात की काय असा प्रश्न निर्माण झाला. आणि मग या माणसांना जर वस्तुस्थितीचं भान करून दिलं नाही, ही माणसं असंच राहिली तर यातली बहुतेक माणसं यांना वेळ लागेल, यांना झोपीमध्ये, यांना जाग्यामध्ये, यांना चालताना, यांना बोलताना फक्त मुंडे साहेब दिसतात, मुंडे साहेब आठवतात. केव्हा तरी यांची आणि मुंडे साहेबांची कुठेतरी कुठल्या तरी निमित्तानं भेट झालेली आहे, एवढा एकच विचार त्यांच्या मनामध्ये आहे
कितीही मोठं संकट आलं तरी माझा हा नेता, माझा हा लोकनेता माझ्या मदतीला धावून येईल अशी इच्छा आणि आकांक्षा यांच्या मनामध्ये असायची. आणि या इच्छा आकांक्षेच्या बळावर ही माणसं वर्षानुवर्षे कशी जगायची याचा विचार जेव्हा मनात आला तेव्हा माझ्यासारख्या एका तरुण पोरानं, साहेबांसंग काम केलेल्या कार्यकर्त्यानं या लोकांमध्ये गेलं पाहिजे, या लोकांच्या भावनांना मोकळं केलं पाहिजे, यांना रडायला संधी दिली पाहिजे, अगदी हमसून हमसून हे लोक रडले पाहिजे. आणि जोपर्यंत त्यांच्या हृदयामध्ये खचलेलं आणि काचलेलं दुःख बाहेर येणार नाही तोपर्यंत ही लोक मोकळी होणार नाही. कारण दुःखामध्ये माणसं ही अंडर प्रेशर असतात, दुःखामध्ये माणसं दबावात असतात आणि दुःखामध्ये दबावातली माणसं जर बाहेर आली नाही तर त्यांच्या मनावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो आणि हा विपरीत परिणाम सामाजिकदृष्ट्या चांगली गोष्ट नाही असं माझ्या लक्षात आलं. आणि म्हणून खरं म्हणजे गोपीनाथ मुंडे साहेबांच्या संदर्भात मी बोललं पाहिजे असं मला वाटलं. आणि म्हणून मी पहिला कार्यक्रम पाथर्डीमध्ये एका पत्रकार संघटनेने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला गेलो आणि तर भरभरून मुंडे साहेबाबद्दल बोललो. मी जेव्हा बोलायला उभा राहिलो तेव्हा मी हृदय मनस्थितीत होतो की त्यांच्याबद्दल काय बोलावं, लोकांना काय सांगावं. परंतु मी उभा राहिलो आणि बोलत राहिलो. मला वाटतं की मुंडे साहेबावर बोलणं, मुंडे साहेबांच्या संदर्भातलं लोकांना सांगणं ही ज्या पद्धतीचं आहे, त्यांचं कर्तृत्व लोकांना ज्या पद्धतीने माहीत व्हायला पाहिजे, त्यांचा संघर्ष, त्यांचा इतिहास, त्यांचं कौटुंबिक जीवन, त्यांचं राजकीय जीवन लोकांना आपल्या कळलं पाहिजे ही मोठी भावना आहे. खरं म्हणजे तुमच्या समोर बोलणं माझ्यासाठी घरात बोलल्यासारखं आहे. त्याची दोन कारणे आहेत. एक कारण असं आहे की या गावामध्ये दराडे आडनाव आहे. म्हणजे तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी दराडेंचा नातू आहे. म्हणजे माझी आई दराडेंची आहे. या गावात भुगे आडनाव आहे. भुगे हे मला इतके जवळचे की माझ्या लेकरं त्यांचे नातू आहे. त्याच्यामुळे ही दोन्ही आडनावं मला अत्यंत भावनिक आडनाव आहे. आणि म्हणून तुमच्याशी बोलणं म्हणजे मला घरात बोलल्यासारखं आहे. पण एक नक्की आहे, लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या संदर्भात समाजानं, सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना समजून घेण्याची ही योग्य वेळ आहे. मी प्रवीणजींना मुंडे साहेबांच्या फोटोला हार घालू नका असं मी स्वतः सांगितलं. माझी सगळ्या समाज बांधवांना विनंती आहे की गोपीनाथराव मुंडे साहेबांना कधीही स्वर्गीय असं म्हणायचं नाही. त्यांचा उल्लेख कायम आपण लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब असं करत राहतो. त्याचं कारण असं आहे, स्वर्गीय असा शब्द आला की ते आपल्यात नाही याची जाणीव होते. आणि ते आपल्यात नाहीत अशी जाणीव आपल्याला झाली की आपण मानसिकदृष्ट्या खचतो असा गेल्या वर्षभरातला माझा अनुभव आहे. म्हणून त्यांना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना कधी स्वर्गीय म्हटलं जात नाही, लक्षात ठेवा. मला वाटतं की मुंडे साहेबाला आपण स्वर्गीय म्हटलं नाही पाहिजे. त्यांना लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे असा त्यांचा उल्लेख झाला पाहिजे. दुसरी गोष्ट, गोपीनाथरावजी मुंडे साहेब आपल्या देवघरात नसले पाहिजे. एकदा का त्यांना आपण देवपण दिलं, ते आमचे देव आहेत, ते आमचे ईश्वर आहेत आणि मग त्यांचा फोटो तुम्ही एकदा देवाऱ्यात ठेवला की तुमची त्यांच्याबद्दलची जबाबदारी संपते. असं करू नका. मुंडे साहेब ही आमची प्रेरणा असली पाहिजे. मुंडे साहेब ही आमची ऊर्जा असली पाहिजे. मुंडे साहेब आमचा वारसा असला पाहिजे. मुंडे साहेब आमचा वसा असला पाहिजे. त्याचं कारण असं आहे की बीड जिल्ह्यामध्ये नाथा नावाचं एक छोटंसं गाव आहे आणि अशा नात्यामध्ये साहेबांचा जन्म कधी झालाय तर अशा वेळेला झालाय की 15 ऑगस्ट 1947 देशाला स्वातंत्र्य मिळालं. बीड जिल्ह्याला नाही, फार कमी लोकांना माहित आहे. हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळालं, बीडला स्वातंत्र्य मिळालं नाही. त्याच्यानंतर 13 महिन्यांनी वेगळा संघर्ष करून आम्हाला 17 सप्टेंबर 1948 स्वातंत्र्य मिळालं. 48 निजाम गेला. 47 देशाला स्वातंत्र्य मिळालं, 48 मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळालं आणि या कालखंडामध्ये 12 डिसेंबर 1949 मुंडे साहेबांचा जन्म झाला. आमच्या दृष्टीने
आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं ही 3 वर्षे अत्यंत महत्वाची वर्ष आहेत. महत्वाची कशासाठी आहेत की 47ला देश स्वतंत्र झाला, 48ला मराठवाड्याची माती स्वतंत्र झाली आणि 49ला सार्वजनिक दृष्ट्या जेव्हा विचार करतो तेव्हा माणसाची मानसिक गुलामगिरी संपवून एका मोठ्या समूहाला आणि एका मोठ्या समाजाला स्वाभिमान आणि अभिमान देणारा एक महापुरुष वर्षानुवर्ष वाट बघणाऱ्या एका समाजामध्ये जन्माला आला. 1949ला जन्मलेले साहेब, छोट्याशा नाथरा नावाच्या गावात जन्मलेले हे साहेब शिक्षणाच्या निमित्तानं परळीला आले. परळीतून ते आंबेजोगाईला गेले आणि 1967ला आंबेजोगाईत शिक्षण घेत असताना एक दिवशी अचानक त्यांना असं कळलं की तुमच्या वडिलांचं निधन झालंय. म्हणजे 17-18 वर्षाचं वय असताना पितृत्वाचं छत्र गेलं. कुटुंबात 4 मुलं, 1 मुलगी, असं 5 लेकराचं कुटुंब आणि कपाळावरचं वैधव्य, घरातली आर्थिक हालाखीची परिस्थिती, शेतीवर अवलंबून असलेला सगळा संसार या मायमाऊलींनी कसा चालवला असेल याची आपण कल्पना करू शकतो. शिक्षण घेत असताना आंबेजोगाईमध्ये त्यांच्या आयुष्याला आकार भेटला, त्यांच्या आयुष्याला एक संस्कार भेटला. या गावात त्यांना एक मार्गदर्शक भेटला, या गावात त्यांना एक चांगला मित्र भेटला. आपण कधी कधी असं म्हणतो की आपली मुलं कुणात राहतात, आपली मुलं कुठं जातात, आपल्या मुलांचा मित्र कोण आहे, आपल्या मित्राचा संगत गुण कोण आहे, याच्यावर आपल्या मुलांचं भविष्य घडतं. संगत गुण वाईट असेल तर मुलं बिघडतात. असा अनुभव वर्षानुवर्ष या समाज मनाने घेतलेला आहे. आंबेजोगाई हे शहर मराठवाड्यामध्ये विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं. जसं महाराष्ट्रामध्ये पुण्याची ख्याती आहे की पुणे हे विद्वानांचं शहर आहे, गुणवंत लोकांचं शहर आहे, तसं मराठवाड्यात आंबेजोगाई हे गुणवंतांचं शहर आहे, हुशार लोकांचं शहर आहे. या शहरामध्ये स्वातंत्र्याच्या पूर्व काळापासून शिक्षणाची व्यवस्था आहे. आणि मग हे आंबेजोगाईला शिकायला आले. आंबेजोगाईत शिकत असताना काही मित्रांनी असं केलं की या तरुणामध्ये, या मुलामध्ये काही नेतृत्व करण्याचे गुण आहेत, याला संधी दिली तर हा काही समाज मनावर परिणाम करू शकतो. आणि म्हणून कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना एकदा त्यांच्या सहकार्याने, त्यांच्या मार्गदर्शकाने त्यांना सांगितलं की तुम्हाला उद्या एका कार्यक्रमात भाषण करायचं. ते म्हणाले की हा काही माझा प्रांत नाही, ते मी करू शकणार नाही. ते म्हणाले मी सांगतोय म्हणून करायचं. आणि त्यांनी दुसऱ्या 2-4 दिवसांनी भाषणासाठी ते उभा राहिले. कॉलेजमध्ये भाषण करत असताना ते जेव्हा उभा राहिले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपल्या तोंडातून शब्द फुटाला आहे आणि शांत उभे राहिले. बराच वेळ गेला, ते बोलत नव्हते. शेवटी खाली बसलेल्या पोरांनी जोरात टाळ्या वाजवल्या आणि भानावर आले. त्यांच्या लक्षात आलं की आपण उभे आहेत. ते खाली जाऊन बसले. पण खाली जेव्हा बसले तेव्हा त्यांच्या मनामध्ये एक अपराधीपणाची भावना आली की 2 दिवस आपण सातत्याने लिहिलेलं भाषण वाचलं, ते मुखगत केलं, पाठ केलं, पण आपलं ते भाषण करता आलं नाही. हा आपला अपमान आहे. आणि ते अस्वस्थ झाले थोडेसे. माणसाच्या जीवनामध्ये काही गोष्टी नैसर्गिक दृष्ट्या असतात. मान सन्मान या गोष्टी लहान मुलाला आपण म्हणतो की फार तुला कळतं का रे, परंतु हे नैसर्गिक असतं की काही मुलांना आलेली सामाजिक समज ही निसर्गदत्त त्याच्याबरोबर आलेली असते. आणि म्हणून वय लहान असतं तरी कळत असतं समाजात काय चाललंय, वाईट काय, चांगलं काय. आणि अशा पद्धतीनं त्यांना ते अपमानास्पद वाटलं. त्यांनी त्यांच्या मार्गदर्शकाला बोलून दाखवलं, ते चांगलं झालं नाही. त्यांच्या मार्गदर्शकाने सांगितलं, आज तुला तुझा अपमान झाला असं वाटत असेल तर एक लक्षात ठेव, तू ज्या पद्धतीने उभा राहण्याची हिंमत दाखवलीस ते कौतुकास पात्र आहे. तुझ्या गावातून आलास, ज्या भागातून आलास त्या भागाचा विचार करता तू उभा राहिलास. तुला एक सांगतो की आज तुला भाषण करता आलं नाही म्हणून लोकांनी टाळ्या वाजवल्या म्हणून तुला तुझा अपमान वाटला.
पण तू एक दिवस अशी तयारी कर, एक दिवस निश्चय कर की गोपीनाथ मुंडे भाषणाला उभा राहिला तरी लोक टाळ्या वाजवतील आणि गोपीनाथ मुंडेंनी भाषण संपवलं तरी लोक टाळ्या वाजवतील. मला वाटतं त्यांच्या मार्गदर्शकाने सांगितलेलं हे त्यांच्या पुढच्या राजकीय आयुष्यात खरं झालं आणि गोपीनाथ मुंडे साहेबांची वक्तृत्वाच्या बाबतीत, भाषणाच्या बाबतीत एक ख्याती झाली. मुंडे साहेबांचं भाषण ऐकण्याची हौस, मुंडे साहेबांचं भाषण ऐकण्याची इच्छा विरोधी पक्षातल्या लोकांना सुद्धा व्हायची. आणि म्हणून तो प्रसंग घडला. या शहरामध्ये त्यांच्या आयुष्यात अजून एक प्रसंग घडला. हा प्रसंग त्यांच्या आयुष्याला वळण देऊन गेला. काय घडलं? एकदा त्यांच्या मार्गदर्शकांनी त्यांना सांगितलं की गोपीनाथरावजी तुम्हाला उद्या निवडणूक लढायची. ते म्हणाले की आता हे तुझं अति झालं, परंतु मला अगोदर भाषण करायला लावलं, माझा एकदा अपमान केला, आता तुम्हाला निवडणूक लढवायला लावणार. प्रस्थापित पोरं कॉलेजच्या निवडणुकीत आहेत आणि त्यांच्या विरोधात मी लढू शकणार नाही. त्यांनी सांगितलं मी सांगतोय लढायचं आणि ते लढले. त्यांनी प्रचंड कष्ट घेतलं, मेहनत घेतली, पॅनल तयार केला, निवडणूक संपली, निकाल आला, त्यांचा पूर्ण पॅनल निवडून आला, फक्त त्यांच्या एकट्याचा पराभव झाला. त्यांना फार वाईट वाटलं की एवढी ताकद लावली, एवढं प्रयत्न केला, आपण एवढं फिरलो, मुलांशी भेटलो आणि आपल्या एकट्याचा पराभव झाला. त्यांना त्यांच्या मागे सांगितलं की हे सुद्धा तुझ्या राजकीय याच्याची सुरुवात आहे. निवडणुकीत जिंकला असता तर पराभव का होतो हे तू अभ्यासलं नसतं, तू हे बघितलं नसतं, परंतु तुझा आता पराभव झाला आहे, त्याच्यामुळे तू का पडला हे तू अनुभवशील, शोधून बघशील, आत्मपरीक्षण करशील आणि तुझ्या लक्षात येईल की पराभव का होत असतो. आणि ज्या दिवशी पराभव का होतो हे माणसाला सापडतं त्या दिवशी त्या माणसाचा विजय होतो. कारण पराभवात केलेल्या चुका माणूस विजयासाठी जी निवडणूक लढवतो त्याच्यात करत नाही. आणि हे जेव्हा त्यांना सांगितलं तेव्हा ते पटलं. मला वाटतं की हे दोन प्रसंग मुंडे साहेबांच्या आंबेजोगाईच्या विद्यार्थी जीवनातले त्यांच्या आयुष्याला वळण देऊन गेले आणि त्यांना या सगळ्या प्रक्रियेत ज्या मार्गदर्शकानं मार्गदर्शन केलं, हा गुरु, हा मार्गदर्शक, हा मित्र त्यांना या आंबेजोगाई शहरात भेटला. त्याचं नाव होतं स्वर्गीय प्रमोद महाजन. म्हणजे कधी कधी उच्च कोटीचा विचार असलेला मित्र भेटणं, चांगला विचार असलेला सहकारी भेटणं, वेगवेगळ्या जाती धर्मात जन्माला येऊन एकमेकाचे रक्ताची नाते नसताना त्याच्याशी आपली नाळ जुळणं हा सुद्धा निसर्गाचा चमत्कार आहे. गावामध्ये एखाद्या माणसाचं कुणाशीच पटत नसतं, पण त्या माणसाचं तालुक्यावरच्या किंवा जिल्ह्यातल्या सगळ्या माणसाची पटतं. गावाला आश्चर्य वाटतं की गावात याचं कुणाशी पटत नाही, पण तालुक्यावर आणि जिल्ह्याला सगळ्याची पटते. काय कारण असलं पाहिजे? मला वाटतं की एक विचाराची नाळ, एक वैचारिक बैठक किंवा त्याला समजून घेण्याची ऐपत असलेली माणसं एकदा भेटली की त्या माणसाशी त्याचा संगम जुळतो. आता निसर्गाचं एक चक्र आहे. आणि म्हणून त्यांना हा मित्र तिथं भेटला. 1971 ला आता जी मोठी माणसं त्यांना सगळा हा कालखंड ते डोळ्यातून उभा करू शकतात. 1971 ला शिक्षणाच्या निमित्तानं मुंडे साहेबांचं पुण्यामध्ये जाणं झालं आणि या शहरानं त्यांच्या आयुष्याला अजून एक कलाटणी दिली. काय घडलं या शहरामध्ये? राहायला सोय नाही, घरून पैसे देऊन एखादी रूम करून राहील अशी स्थिती नाही कुटुंबाची. आणि अशा स्थितीमध्ये एक सहस्रबुद्धे म्हणून परिवारातील एक व्यक्ती होते. त्यांनी सांगितलं की तुला पुण्यामध्ये संघ परिवाराच्या कार्यालयात राहता येईल मोठी बागेमध्ये, पण तिथे राहायचं असेल तुला संघ परिवाराच्या एखाद्या शाखेची जबाबदारी घ्यावी लागेल, तुला काम करावं लागेल. ते सांगितलं मी करतो. आणि मग संघ परिवाराच्या शाखेवर काम करत असताना आणि शिकत असताना ते पुण्यात लॉ करू लागले. कारण आपल्या सगळ्याला माहित असेल की मुंडे साहेबांनी वाणिज्य शाखेमध्ये ग्रॅज्युएशन केलं होतं, कॉमर्स शाखेमध्ये. आता म्हणजे ते बंद पडले जवळपास, आता कॉमर्स शाखेला कोणी जात नाही. कॉमर्स शाखेत केलं होतं तर कारण असं होतं, मी त्यांना एकदा विचारलं होतं की तुम्ही कॉमर्स का केलं होतं, तर त्यांनी सांगितलं की दादा त्याचं कारण असं की तेव्हा कॉमर्स केलं म्हणजे बँकेत हमखास नोकरी लागते, अकाउंट येतं त्याला, आणि मग नोकरी लागते आणि पटकन नोकरी लागली पाहिजे, आपल्या आईला आणि आपल्या भावंडांना घराला आधार होईल, असा सुरुवातीचा माझा उद्देश होता त्याच्यामध्ये. परंतु पुढे प्रमोद महाजन साहेबांनी सांगितलं की आता तुम्ही कॉमर्स शाखेची पदवी घेतली तर तुम्ही एक काम करा, आता नोकरी वगैरे काही भांडणीत पडू नका, तुम्ही लॉ करा म्हणजे वकील व्हा
आणि वकील जर झाला तर तुमच्या दोन गोष्टी साध्य होतील. एक तर तुम्हाला वकिलाचा व्यवसायही करता येईल आणि दुसरी गोष्ट तुम्हाला राजकारण करता येईल, समाजकारण करता येईल. त्यांना हे पटलं आणि म्हणून त्यांनी खरं म्हणजे वकील व्हायचा निर्णय घेतला. हे करत असताना एक दिवशी कॉलेजमधून जेव्हा ते येऊ लागले तेव्हा एका चहाच्या ठेल्यावर हा प्रसंग त्यांच्या आयुष्यातला फार महत्वाचा प्रसंग आहे की एका चहाच्या टपरीवर ते येत असताना असे बरेच पोरं उभे होते. हेही शेजारी उभे राहिले आणि मोठमोठ्याने बोलत होते. एका मुलाला असं वाटलं की कोणतरी चांगला राजबिंड व्यक्तिमत्वाचं हे पोरग आहे, हुशार आहे, ते कुठलं तरी आपल्या भागातलं दिसतंय कारण आपल्यासारखीच बोली भाषा आहे तिथे थोडीशी. म्हणून त्या मुलानं सांगितलं की यांना बोलवर इकडे जरा. दुसरा एक मुलगा गेला आणि तो म्हणला की साहेब तेव्हा जे काय बोलला असेल नावाने की गोपीनाथ तुम्हाला बोलवलं वगैरे. तर मुंडे साहेब असं म्हणाले की तो मला तिकडून इकडे बोलवतोय तर तो काय देशमुख लागून गेला का, त्याला सांग येत नसतो गोपीनाथ मुंडे म्हणून. हा मुलगा गेला आणि ते सांगितलं की ते असं म्हणाले की तो काय देशमुख लागून गेला का, गोपीनाथ मुंडे तिकडे येत नसतो. तर ते म्हणाले की त्याला सांग गोपीनाथ मुंडेला तो देशमुखच आहे, त्याच्यामुळे तो देशमुख लागून गेलाय, तू इकडे. असं करून दोघांच्या वादावादीतून शेवटी ते दोघं एकत्र आले आणि त्यांनी एकमेकाला नावं विचारली. त्यांनी सांगितलं मी गोपीनाथ मुंडे बीड जिल्ह्यातला रहिवासी आहे. त्यांनी सांगितलं मी विलास देशमुख माझं नाव आहे आणि मी तिकडचाच रहिवासी आहे. म्हणजे या पद्धतीनं दोघांची मैत्री त्या ठेल्यावर चहाच्या ठेल्यावर झाली. मैत्री कशी असावी, मित्र कसा असावा याचं भारताच्या इतिहासामध्ये जे 2-4 उदाहरणं असतील आणि महाराष्ट्रामध्ये किंबहुना एकच उदाहरण असेल की मुंडे देशमुखांची मैत्री ही ज्या दिवसापासून जुळली त्या दिवसापासून जुळल्यानंतर ते कधीही एका पक्षात नव्हते, कधी एका विचारामध्ये नव्हते, कधीही त्यांनी एकत्रित निवडणुका लढवल्या नाही किंवा कधी त्यांनी एकमेकांच्या विरोधात सुद्धा निवडणुका लढवल्या नाही. परंतु तिथून सुरू झालेली मैत्री ही त्यांच्या सरणापर्यंत टिकली, शेवटच्या दिवसापर्यंत टिकली. 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये माणसं 50 मित्र करणं हे समजू शकतो, पण 50 वर्ष एकच मित्र ठेवणं किंवा एकच मैत्री टिकवणे सोपी गोष्ट नाहीये. छोट्याशा विचारावरून आपलं जर मतभेद झाले तर आपण चांगल्या जीवाभावाच्या माणसाला त्याची अवकाश काढतो, त्याची लायकी काढतो आणि आपल्या मैत्रीमधला नेमका आधार काय होता हे विसरून जातो आणि आपल्या मित्राला सोडून देतो. मात्र यांच्या बाबतीत असं कधी झालं नाही. विचाराच्या पलीकडे जाऊन, पक्षाच्या पलीकडे जाऊन या दोघांनी मैत्री जोपासली आणि जपली. मला वाटतं ती मैत्री कदाचित पुढच्या पिढीमध्ये सुद्धा आली आहे, ती सुद्धा अजून टिकू शकते. म्हणजे आपल्याला माणसं कशी सांभाळायची, माणसं कशी जपायची, आपल्या माणसाला जीव कसा लावायचा, आपल्या माणसावर प्रेम कसं करायचं याचं एक तंत्र निसर्गदत्त आदरणीय मुंडे साहेबांना भेटलं होतं. म्हणजे मुंडे साहेबाजवळ एकदा माणूस गेला आणि तो परत त्यांच्या विरोधात गेलाय असं कधी घडलं नाही. कालांतरासाठी काही मतभेद जर झाले तरी मुंडे साहेबांनी कधी कुठल्या माणसाबरोबर स्वतःचा मनभेद होऊ दिला नाही. कारण मतभेद झालेली माणसं जरी दूर गेली तरी ती कालांतराने एखाद्या विशिष्ट मुद्द्यावर पुन्हा एकत्र येऊ शकतात, बरोबर राहू शकतात. पण ज्यांची मुळात मनच दुखवली जातील, मनातच काहीतरी विष कालवलं जाईल आणि मग मनात एकदा विष कालवलं की ती माणसं पुन्हा एकत्र येत नाही. आणि म्हणून मुंडे साहेबांनी कधीही स्वतःच्या मनामध्ये दुसऱ्याबद्दल विष काढून घेण्याचा प्रयत्न केला नाही किंवा त्याच्याबद्दल कधी द्वेष हा मनात कधी ठेवला नाही. मला वाटतं की ही गोष्ट माणसाच्या दृष्टीने फार महत्वाची आहे की आपल्या मनात कधी कुणाबद्दल व्यक्तिगत द्वेष ठेवायचा नाही. कारण आपण राजकारणाला आणि समाजकारणाचं काम करणार असू आणि वर्षानुवर्ष आपण जर या प्रचित राहणार असू तर आपण छोट्या मोठ्या गोष्टीसाठी कुठल्या तरी समूहाची, कुठल्या तरी एखाद्या गटाची किंवा कुठल्या तरी भावकीतल्या एखाद्या माणसाची विनाकारण वैर पत्करायचं आणि जगाचं आणि देशाचं राजकारण करायचं, राज्याचं राजकारण करायचं, जिल्ह्यातलं राजकारण करायचं आणि गावात आल्यानंतर मात्र भावकीला बांधावरून भांडायचं, एकतर गेली तरी चालेल पण बांध सोडणार नाही अशी भूमिका घ्यायची. ही भूमिका काही माणसं विकसित करणारी भूमिका असत नाही. आणि म्हणून हा विचार मुंडे साहेबांनी महाराष्ट्राला दिला. मला वाटतं की मुंडे साहेबांच्या राजकीय आयुष्यात ज्या घडामोडी घडल्या की 74ला मराठवाड्यात एक मोठं आंदोलन झालं. आंदोलनाचा उद्देश काय होता की महाराष्ट्र निर्माण झाल्यानंतर मराठवाड्यातला भाग हा सशर्त बिनशर्त तुमच्यामध्ये आला, आमच्या पदरात काही पडायला पाहिजे, ते पदरात पडलं नाही म्हणून एक मोठं आंदोलन झालं. बापूसाहेब काळजाचे, अण्णासाहेब गव्हाणे अशी बरीच माणसं त्या आंदोलनामध्ये आली. मुंडे साहेब तरुण पोरं होती सगळी, मुंडे साहेब, गायकवाड वगैरे अशी बरीच मंडळी होती. या सगळ्या पोरांनी मोठं आंदोलन केलं आणि याचा परिणाम म्हणून परभणीला कृषी विद्यापीठ आणि अंबेजोगाईमध्ये वैद्यकीय महाविद्यालय आम्हाला भेटलं. हे आंदोलन संपून ते पुण्यात गेले आणि पुण्यात गेल्यावर त्यांना कळलं की पुण्यामध्ये आता काहीतरी अस्थिर घडतंय, पुण्यामध्ये काहीतरी घडणार आहे. रोज अटक सत्र सुरू झालेलं आहे. मुंडे साहेबांनी माहिती घेतली की नेमकं काय घडलंय. तेव्हा असं घडलं होतं की बिहारमधून एक सर्वोदय क्रांती करणारा तरुण कार्यकर्ता, एक विचाराची प्रचंड बैठक असलेला माणूस, एक सूर्याचं तेज असलेला माणूस, जयप्रकाश नारायण नावाचा माणूस, देशामध्ये अनितीचं सरकार आलं आहे,
देशामध्ये चुकीची माणसं पदावर गेली आहेत याच्या विरुद्ध संघर्ष करू इच्छित आहे. आणि म्हणून त्यांनी मोठा संघर्ष केला. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या खासदारकीवर त्यांनी आक्षेप घेतला. मोठा संघर्ष झाला. सुप्रीम कोर्टाने त्यांची खासदारकी रद्द ठरवली आणि देशात आता अनाधुंद असं वातावरण तयार झालं. इंदिराजींच्या लक्षात आलं की आता सत्ता आपल्या हातातून जाते, म्हणून त्यांनी एक फतवा काढला आणि त्यांनी जाहीर केलं की या देशामध्ये सरकारच्या विरुद्ध कुणी बोलायचं नाही, सरकारच्या विरुद्ध कुणी काही लिहायचं नाही, सरकारच्या विरोधात मतं व्यक्त करायचे नाही आणि असं जर काही घडलं तर त्याला जेलमध्ये घातलं जाईल. ही गोष्ट लोकांमध्ये माहीत झाली आणि कार्यकर्त्यांचा विचार असलेला वैचारिक बैठक असलेला कार्यकर्ता पेटून उठला. ज्यांच्या चालण्यावर, ज्यांच्या बोलण्यावर आणि ज्यांच्या लिहिण्यावर घटनेनं सुद्धा बंधनं घातली नाही. माणूस हा जन्मतः या देशामध्ये स्वतंत्र आहे, त्याचा एक विचार आहे, तर नागरिक म्हणून एक मूलभूत अधिकार आहे. या देशातल्या सामान्य माणसाच्या मताला जो अधिकार आहे तो देशाच्या पंतप्रधानाला आणि राष्ट्रपतीला अधिकार आहे. असा घटनात्मक अधिकार दिलेल्या देशामध्ये असं आमच्या स्वातंत्र्यावर कोण असं बंधन आणू शकतं असा विचार सुरू झाला आणि देशात धरपकड झाली. आणीबाणीच्या काळामध्ये अनेक माणसं जेलमध्ये गेली, प्रमुख कार्यकर्ते जेलमध्ये गेले. या दरम्यान मुंडे साहेबांच्या समोर प्रश्न उभा राहिला की आता भूमिगत होऊन आंदोलन करायचं का जेलमध्ये जायचं. एक 4-2 दिवस त्यांनी विचार केला, सहकार्यांची चर्चा केली आणि त्यांनी निर्णय घेतला की आपण जेलमध्ये गेलं पाहिजे. आणि म्हणून ते हजर झाले. त्यांना सुरुवातीला पुण्यात 2-3 दिवस औरंगाबादमध्ये आणि नंतर नाशिकच्या जेलला पाठवण्यात आलं. तब्बल 18 महिने मुंडे साहेबांना नाशिकच्या जेलमध्ये राहावं लागलं. 18 महिन्याची जेल संपली. या दरम्यान बऱ्याच गोष्टी घडल्या. प्रमोदजी आणि ते एकत्र होते, मग ते त्यांना वाढणे, डांगे असे बरेच सहकारी भेटले. म्हणजे बराच अगदी ते डिटेल्समध्ये फार वेळ लागेल सांगायला, परंतु असं बरंच 18 महिन्यात काही घडलं. एक महत्वाची गोष्ट घडली ती की या 18 महिन्यात मुंडे महाजनांनी ठरवून घेतलं की जेलच्या बाहेर गेल्यानंतर आपल्याला उत्तरदायित्व म्हणून आपण ज्या समूहात जन्माला आलो, ज्या समूहाने आपल्याला वर्षानुवर्ष एक बांधिलकी समजून या समाजात परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला, त्या समूहाला पुढे घेऊन जाण्याचं एक धोरण ठरवायचं आहे. आणि हे मुख्य धोरण घेऊन ते जेलमधून बाहेर आले. 78 आलेल्या निवडणुका लागल्या. त्यांनी विधानसभेची रेणापूरमधून निवडणूक लढवली. ही पहिली विधानसभेची निवडणूक मुंडे साहेबांना हरावं लागली. की का हरले मुंडे साहेब ही निवडणूक माहिती तुम्हाला? म्हणजे आपण खरं पुरोगामी लोक आता आहोत. आता आपल्या इतके पुरोगामी लोक तुम्हाला महाराष्ट्रात शोधून सापडणार नाहीत. आणि तुमचं गाव तर मला कळलं नाही पुरोगामी आहे. शरद जोशीची शेतकरी संघटनेला ताकद आणि बळ देणारं गाव आहे म्हणे हे. म्हणजे शेतकरी संघटनेचं काम करणारं गाव म्हणजे संत तुकडोजी महाराजांच्या विचाराचं गाव आहे असं समजायला हरकत नाही. म्हणजे कोशिंदा म्हणविषयी जगाला तुझ्या पाठीला रे पोट आणि आईच खाऊच्या घरी वाचा दह्या दुधाचे लोट असं म्हणणारं हे गाव आहे. आणि म्हणून कष्टाळू इतिहास असलेलं हे गाव आहे. त्या विधानसभेमध्ये या समाजाने एक भूमिका घेतली की गोपीनाथ मुंडे साहेब आंतरराष्ट्रीय विवाह करणार आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मराठवाडा विद्यापीठाला नाव दिलं जाणार होतं. त्या नावाचं मुंडे साहेबांनी समर्थन केलं आणि सांगितलं की ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला घटनात्मक अधिकार दिला, बाबासाहेबांमुळे आम्हाला माणूसपण भेटलं, महात्मा फुलेंच्या योगदानामुळे आम्हाला शिक्षणाची दारं खुली झाली, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेमुळे आम्हाला साहित्याची लोककला कळली, साहित्य कळलं. त्या सगळ्या पुरोगामी शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये एखाद्या विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव द्यायला काय अडचण आहे, म्हणून त्यांनी स्वतः पुढाकार घेतला. निवडणुकीमध्ये असा प्रचार केला गेला की आंतरजातीय विवाह करणारा गोपीनाथ मुंडे आणि नामांतराचं समर्थन करणारा गोपीनाथ मुंडे याचा आणि आपल्या समाजाचा जातीचा काही संबंध नाही, अशा पद्धतीचा एक हलकट प्रचार निवडणुकीत झाला. आणि या निवडणुकीत रघुनाथराव मुंडे यांच्या विरुद्ध त्यांचा पराभव झाला. मात्र पराभवाने खचून जाणार ते गोपीनाथ मुंडे कसले, अपेक्षेला खचून जाणार ते मुंडे कसले आणि संधीचं सोनं करणार नाही ते मुंडे कसले, असं सगळं एकत्रीकरण त्यांच्यामध्ये झालेलं होतं. 78ला पराभव झाला आणि 79ला जिल्हा परिषदेची निवडणूक झाली. त्यांनी लागलीच लगेच जिल्हा परिषद लढवायचं ठरवलं. उजनी नावाचा गट आजही तो आमच्या अस्तित्वात आहे. त्या उजनी गटामध्ये त्यांनी अर्ज भरला. आपल्या समाजातली काही प्रमुख माणसं गेली आणि त्यांना भेटली आणि सांगितलं की साहेब तुम्ही ज्या चिखलीकर काकांच्या विरोधात लढतायत तो कुस्तीच्या फळातला हिंद केसरी आहे. अशा हिंद केसरीचा हात जर तुम्ही धरला तर तुम्हाला कसं शक्य आहे? त्यांनी सांगितलं की हिंद केसरीचा जरी हात धरला तर हिंद केसरीच्या विरोधात जर माणूस पडला तर त्याचा उपविजेता म्हणून उल्लेख होतो.
आणि म्हणून या पैलवानाच्या विरोधात मी पडलो तरी मी उपविजेता ठरेल म्हणून त्यांनी लढण्याचा निर्णय घेतला. आपल्याला आश्चर्य वाटेल की ज्या चिखलीकरांच्या विरोधात फक्त पडण्यासाठी उभा राहायचं असतं असं सांगितलं जात होतं, त्या चिखलीकरांचा मुंडे साहेबांनी 1979च्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात सर्वाधिक मतांना पराभव केला आणि आयुष्यातला पहिला राजकीय विजय संपादन करून त्यांनी त्यांच्या राजकीय जीवनाला सुरुवात केली. 79ला सभागृहात आले. सभागृहामध्ये फक्त आपल्या गटाचे 4-5 लोक आहेत हे माहीत असताना त्यांनी मोठ्या सभागृहामध्ये उपाध्यक्षपदाची निवडणूक लढवली. तेव्हाही त्यांना पत्रकारांनी असंच विचारलं होतं की नामदेव चाटे नावाचा माणूस ज्याला पहाडी राजा म्हणून उल्लेख केला जातो त्याच्या विरोधात तुम्ही निवडून येणार नाहीत असं तुम्हाला माहित असताना सुद्धा नामदेवराव चाटेंच्या विरोधात तुम्ही उपाध्यक्षपदाची निवडणूक का लढवताय? त्यांनी सांगितलं की नामदेव चाटेंना संपूर्ण बीड जिल्हा ओळखतो, सगळ्या गावावरच्या मामाला ओळखलं जातं, त्यांना मामा म्हणायचे, मामाला ओळखलं जातं आणि उद्या जेव्हा निकाल लागेल आणि पडेल तेव्हा मामाच्या विरोधात कोण पडलं तर सगळ्या लोकांना कळेल की गोपीनाथ मुंडे नावाचा कोणीतरी सदस्य आहे आणि तो पडला म्हणजे ते विजय होऊन घराघरात जातील, मी पडून सुद्धा त्यांच्याबरोबर घराघरात जाईल. म्हणजे लोकांमध्ये जायचं तंत्र आणि लोकांमध्ये जायचं मंत्र म्हणजे निगेटिव्ह थिंकिंग मध्ये किंवा नकारात्मक मानसिकतेमध्ये सुद्धा पॉझिटिव्ह थिंकिंग कशी करायची, सकारात्मक विचार कसा करायचा हे तंत्र त्यांना नैसर्गिक होतं आणि म्हणून त्यांनी तीही निवडणूक लढली, उपाध्यक्षला पडले आणि नशिबानं हाताशी दिलीनंतर की 80ला विधानसभेच्या निवडणुका झाल्या. 80ला पुन्हा उभा राहिले आणि 80ला लोकांना वाटलं असेल चांगलं पोरग आहे, सुस्तरू पोरग आहे, वरी चांगले संबंध आहेत त्याच्या राजकारणात आणि गावात जरी काही मतभेद असले आणि हा जर राजकारणात गेला तर पुढे आपल्याला काही भविष्य मिळेल असं काही चांगल्या समजदार लोकांना वाटलं असेल आणि म्हणून 1980च्या विधानसभेत ते निवडून आले, ते आमदार झाले. या दरम्यान एक घटना घडली होती की भारतीय जनता पार्टी नावाच्या पक्षाची स्थापना झाली होती आणि मराठवाड्यामधून जी 4-5 माणसं त्यावेळेस निवडून आली भारतीय जनता पार्टीवर त्यात ते एक होते. 80 ते 85 हा अत्यंत महाराष्ट्राच्या राजकारणातून आणि शैक्षणिकदृष्ट्या अत्यंत संवेदनशील काळ आहे. या दरम्यान तुम्हाला माहित असेल 80 ते 85 या दरम्यान महाराष्ट्र फार भाजून निघला होता, कारण 72चा दुष्काळ झाला होता, लोकांना प्यायला पाणी होतं पण खायला अन्न नव्हतं, अन्नाचा दुष्काळ होता 72चा, लोकांनी फुलग्याच्या भाकरी खाल्ल्या होत्या, अजून काय काय लोक सांगतात जुने की मकाचं हे खाल्लं होतं, ते सुकडी खाल्ली होती, म्हणजे जुने लोक ते सांगतात की त्याची वाईट अवस्था झाली होती, पाणी होतं पण खायला नव्हतं. आणि दरम्यानच्या काळात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी हे राज्य अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्ण करण्याची शपथ घेतली होती. परंतु अन्नधान्यात स्वयंपूर्ण राज्य करायचं असेल तर तंत्रज्ञान असलं पाहिजे, आपल्या पोरांना शिक्षणात संधी दिली पाहिजे आणि म्हणून 1982ला महाराष्ट्रामध्ये वसंतराव दादा पाटील हे मुख्यमंत्री असताना त्यांनी खाजगी शिक्षणाचा एक मोठं स्रोत आणलं, खाजगी शिक्षणाच्या संस्था आणल्या, इंजिनिअरिंग आणि मेडिकल कॉलेज खाजगी संस्थांना दिले, कारण जास्तीत जास्त पोरं इंजिनिअर आणि मेडिकल डॉक्टर व्हावेत असा त्याच्या मागचा उद्देश होता. या संदर्भात हा कायदा जेव्हा झाला, मी हे तुम्हाला याच्यासाठी सांगितलं की हा कायदा जेव्हा झाला तेव्हा या कायद्यासंदर्भातलं एक अभ्यासपूर्ण भाषण मुंडे साहेबांनी विधानसभेत केलं होतं आणि त्या भाषणात मुंडे साहेबांनी सांगितलं होतं की ज्याला आपण रयत पुत्र म्हणतो, ज्याला आपण बळीराजाचा पुत्र म्हणतो, मात्र त्याच्याजवळ पैसे नसतील आणि शासनाचं हे जे धोरण आहे या धोरणामध्ये फक्त पैशावाले पोरं शिकतील, तेव्हा याच्यासाठी काहीतरी घडलं पाहिजे. आणि म्हणून वसंतदादा पाटलांना सभागृहात हे सांगावं लागलं की ज्याच्यापाशी पैसे आहेत ते खाजगी संस्थेला जातीलच, परंतु ज्याच्याजवळ पैसे नाहीत ते सुद्धा खाजगी संस्थेत शिकतील, कारण खाजगी संस्थेला सुद्धा शासनाच्या नियमाप्रमाणे आणि धोरणाप्रमाणे कॉलेज चालवावे लागतील. म्हणजे खाजगी शिक्षण संस्थेत सुद्धा शासनाचं जे आरक्षणाचं आणि संरक्षणाचं धोरण आहे ते राबवलं जाईल. म्हणजे मुंडे साहेबांना 1980-82ला हे कळलं होतं की पुढे शिक्षणाचं काय होणार आहे आणि शिक्षणात आपले काय हाल होणार आहे. म्हणजे हा वारसा आपल्याला सहज आला नाही. 85ला पुन्हा विधानसभा झाली. कर्तृत्ववान माणसाला, नेतृत्ववान माणसाला, दातृत्व असलेल्या माणसाला आणि चांगल्या माणसाला कामं करायला किती अडचणी येतात. गावातल्या कार्यकर्त्याच्या बाबतीत आपण बघतो कधी कधी की 6 महिन्यापूर्वी जर एखादं पोरगं म्हणलं की मला गावात सरपंच व्हायचंय, मीच सरपंच होणार आहे, तर अख्खं गाव त्याला सरपंच करण्यासाठी नाही पण हा सरपंच कसा होतोय बघूया आणि मग त्याला कसं पाडता येईल यासाठी सगळं गाव कामाला लागतं आणि हा म्हणतोय ना मी सरपंच होणार, त्याला कसं म्हणजे जिरवायची, म्हणजे आपल्या माणसाची अडवायची आणि जिरवायची धोरण हे गाव पातळीवर मोठ्यावर राबवलं जातं. मुंडे साहेबांच्या बाबतीत सुद्धा असंच झालं की कर्तृत्ववान आमदार विधानसभेत गेला, हा चांगलं बोलतो, हा चांगलं धोरण ठरवतो आणि हे पोरगं जर पुन्हा आमदार झालं, पुन्हा बीड जिल्ह्याच्या राजकारणात टिकलं तर आपल्या सगळ्या काँग्रेसवाल्याचं आणि प्रस्थापित लोकांचं काही भलं नाही. म्हणून कधीच एकमेकांमधून निसटून जाणारे 5-6 संस्थानिक
माजी आधी मंत्री खासदार आमदार एकत्र बसले, यांचं कधी एकमेकाशी पटत नव्हतं, यांचं कधी एकमेकाशी जमत नव्हतं, परंतु गोपीनाथ मुंडेंचा पराभव झाला पाहिजे यासाठी ते एकत्र बसले आणि एकत्र बसून 85ला एका काँग्रेसच्या संस्थेमध्ये नोकरी करणाऱ्या पंडितराव दौंडांना उभं करण्यात आलं आणि 85ला पुन्हा मुंडे साहेबांचा पराभव करण्यात आला. म्हणजे पुन्हा नेतृत्व थांबवण्याचं, पुन्हा हे नेतृत्व संपवण्याचा प्रयत्न झाला. पण आपण असं कधी कधी म्हणतो की एखादी वाईट गोष्ट घडली की त्यातून काहीतरी चांगलं घडतं. चिखल किती बी घाण झाला आणि जास्तीत जास्त घाण झाला तर त्याच्यातून कमळाचं फुल उगवतं, असं आपल्याकडे निसर्गाचं एक वैशिष्ट्य आहे. परंतु दुसरं वैशिष्ट्य कमळाचं तुम्ही कधी बघितलं का? लक्षात घ्या की जितक्या किती घाण पाण्यातून कमळ उगवलं आणि वरी आलं तर ते वर येताना मात्र त्या चिखलाचा आणि घाणपणचा एक स्पर्श सुद्धा स्वतःला होऊ देत नाही, मातीचा कण सुद्धा त्याला लागत नाही. अत्यंत घाण पाण्यात आणि चिखलात जन्मलेले कमळ ज्या स्वच्छतेने वरी येतं, अशा पद्धतीचं वातावरण 1985ला निर्माण झालं. त्यांचा एकीकडे पराभव झालेला असताना दुसरीकडे जे समाज मंदिरापाशी पक्ष अडकून बसला होता. कारण आपल्याला बघतो की भारतीय जनता पार्टी नावाचा पक्ष कसा होता आपल्याकडं, की एखादा माणूस बाहेरून आला त्या काळात, म्हणजे तुम्ही आठवण करा त्या काळात काय परिस्थिती असेल, तो गावात कुणाकडे यायचा, एकतर गावात बांधण्याचं घर असावं लागायचं, वाण्याचं घर असावं लागायचं, नाही तर एखादं वसाव्याचं घर असावं लागायचं, फार फार तर तालुक्याला जाणार एखाद्या मोठ्या पाटलाचं घर असावं लागायचं. आणि मग ते भाजपचा कार्यकर्ता गावात येऊन सांगायचं की आमचा असा पक्ष आहे. तर त्याच्या आधी जनसंघाचा दिवा घरोघरी लावा करत फिरलेली लोक होती आणि हे सगळं शब्द वगैरे अडकून गावात यायचं, मग पार्टी सांगायची, मग हळूहळू भारतीय जनता पक्ष, अशा पद्धती म्हणजे मंदिरापर्यंत हा पक्ष जर समाज मंदिरापर्यंत न्यायचा असेल, वेशीच्या दारावर येऊन थांबलेला पक्ष वेशीच्या बाहेरच्या वस्तीत न्यायचा असेल तर आता काहीतरी धोरणात्मक केलं पाहिजे असं भाजपमधल्या लोकांना वाटलं असावं. आणि म्हणून एक दृष्टी असलेला नेता, दृष्टी असलेला एक मार्गदर्शक, अत्यंत कर्तृत्ववान पुरुषांना शोधून, पोरांना शोधून त्यांच्या हातात नेतृत्व देणारा एक माणूस, कैलासवासी वसंतराव भागवत नावाचा एक माणूस या पक्षात होता. आणि त्यांनी एक मिटिंग घेतली आणि सांगितलं की आता जर भाजपला लोकात न्यायचं असेल, माळी, धनगर, वंजारी, माधव असं काही समीकरण करायचं असेल आणि ओबीसीच्या माणसांना एकत्र करायचं असेल तर ओबीसीचा चेहरा असलेले 2-4 पोरं जे आपल्या पक्षात आहेत त्यांना एकत्र करा. त्यावेळेस अण्णासाहेब डांगे म्हणून धनगर समाजाचे नेते होते, आता जे होते समाजाचे तरुण होते, नासो फरांदे म्हणून माळी समाजाचे होते, सूर्यपान वाळणे म्हणून कुणबी समाजाचे नेते होते आणि मुंडेसाहेब वंजारा समाजाचे होते. या सगळ्यांना एकत्रित केलं गेलं. पार्टीनं विचार केला की यातलं कोणतं पोरग आता न्याय देऊ शकतंय आणि वसंतराव भागवतांना जे लक्षात आलं की या चौघामध्ये एक एक्स्ट्रा गुण जो आहे तो गोपीनाथ मुंडेमध्ये आहे. तो कोणता गुण आहे? तर याच्यामध्ये आक्रमकता आहे. हा अत्यंत आक्रमक होऊ शकतो, आपली भूमिका आणि आपले विचार सांगताना समोरच्या माणसावर प्रभाव पाडू शकतो आणि त्याला आपुलत करू शकतो. आणि म्हणून वसंतराव भागवतांनी उत्तमराव पाटलांना सांगितलं त्यावेळेच्या प्रदेशाध्यक्षांना की तुमची प्रकृती अस्वस्थ आहे, त्याच्यामुळे आता तुमचा वारस म्हणून गोपीनाथ मुंडे साहेबांची निवड करा. आणि वसंतराव भागवतांच्या सूचनेवरून गोपीनाथराव मुंडे साहेबांना महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची जबाबदारी देण्यात आली. 86ला देशाच्या इतिहासामध्ये आणि भारतीय जनता पार्टीच्या इतिहासामध्ये सर्वात तरुण प्रदेश अध्यक्ष होण्याचा मान मुंडे साहेबांना वयाच्या 33व्या वर्षी भेटला. आणि त्यांनी भारतीय जनता पार्टीचा प्रदेश अध्यक्ष झाल्यावर ठरवलं की आता पायाला भिंगरी बांधायची, डोक्यावर पर्स ठेवायचा, तोंडात साखर ठेवायची आणि कांद्यापासून बांध्यापर्यंत आणि सोलापूरपासून नाशिकपर्यंत सगळ्या गावागावात जायचं, वाड्यावर जायचं, वस्त्यावर जायचं, तांड्यावर जायचं आणि तिथल्या सामान्य माणसाचा काय प्रश्न त्याला विचारायचा, तो प्रश्न हातात घ्यायचा आणि तो प्रश्न राज्य सरकारासमोर घेऊन जायचं आणि आपला माणूस जो अडचणीत त्याला अडचणीतून बाहेर काढायचं असा एक संघ त्यांनी बांधला, एक पण केला. आणि सातत्याने 86 ते 90 असे 4 वर्ष त्यांनी महाराष्ट्रात एक वेगळा संघर्ष उभा केला. भारतीय जनता पार्टीच्या राजकीय इतिहासामध्ये नागपूरमध्ये जो कर्जमुक्तीचा मोर्चा झाला, सर्वात मोठा भारतीय जनता पार्टीचा मोर्चा झाला, तो आदरणीय मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली झाला. दुष्काळाचा एक मोठा मोर्चा झाला, तो मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली झाला. आणि एक असं लोक आंदोलन करण्याची जबाबदारी मुंडे साहेबांनी स्वीकारली. त्याचा परिणाम असा झाला की बीड जिल्ह्याच्या राजकारणात ओळखला जाणारा हा नेता, बीड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये माजी आमदार असलेला हा नेता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेला. सामान्य माणसाला कळलं की गोपीनाथ मुंडे नावाचा कुणीतरी एक तरुण पोरगा भारतीय जनता पार्टीचा प्रदेशाचा अध्यक्ष झालाय आणि तो सामान्य माणसांचे प्रश्न घेऊन वेशीवर आणतोय, सरकारच्या समोर आणतोय आणि सरकारच्या समोर जर हा प्रश्न आणणार असेल आपण त्याच्याबरोबर गेलं पाहिजे. आणि म्हणून बहुजन समाजातली जी माणसं आहेत, विचार करणारी जी पोरं आहेत, त्या विचार करणाऱ्या पोरांच्या डोक्यामध्ये गोपीनाथ मुंडे नावाचा प्रवेश झाला. आणि म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जो आत्ता बदल दिसतो आपल्याला, हा त्याचा परिणाम आहे. 4 वर्ष सतत काम केलेल्या तरुणांनी 1990ला लोकांना चूक लक्षात आली आणि मग 1990ला पुन्हा मुंडे साहेब लोकांनी निवडून दिलं. 90च्या ते गणतेचे झाले. 91ला महाराष्ट्रात एक मोठं घटना घडली.
की शिवसेना फुटली आणि शिवसेना फुटल्यानंतर 12 डिसेंबर 92ला नागपूरच्या अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेता कोण सभागृहात गोंधळ सुरू झाला. मी तुम्हाला मगाशी चहाच्या टपरीवरची गोष्ट याच्यासाठी सांगितली की मित्र कसा असावा. आपण जे म्हणतो ना, संकटात कामाला येतो मित्र, संकटात कामाला येईल तो आपला माणूस, सोय झाली तो सोयदा, असं म्हणतो आपण कधी कधी. पुण्यात त्या टक्क्यावर झालेली ही मैत्री 92ला सभागृहात कामाला आली. संसदीय कार्यमंत्री होते विलासराव देशमुख साहेब, मधुकरराव चौधरी साहेब विधानसभेचे सभापती होते, मनोहर जोशी साहेब सभागृहात गोंधळ करत होते, भुजबळ सुटले होते. शिवसेनेच्या दुसऱ्या गटाला मान्यता देऊ नका त्यांचा आग्रह होता. यावेळी विलासराव देशमुख स्वतः सत्तेच्या आसनाकडून विरोधी पक्षाच्या आसनाकडे गेले, मुंडे साहेबांच्या दंडाला धरलं आणि मुंडे साहेबांना विरोधी पक्षनेतेपदाच्या खुर्चीवर येऊन बसवलं. मधुकर चौधरीकडे बघितलं, मधुकरराव चौधरीने घोषणा केली, गोपीनाथ पांडुरंग मुंडे यांची विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड जाहीर करण्यात येत आहे. म्हणजे सगळे राजकारणातले संकेत बाजूला ठेवून, घटनात्मक संकेत बाजूला ठेवून आपला मित्र विरोधी पक्षनेता होण्यासाठी, आपला मित्र लाल दिव्याच्या गाडीत बसण्यासाठी ही योग्य संधी आहे, ती संधी घालवायची नाही असा विलासराव देशमुखांनी निर्णय घेतला. आणि म्हणून महाराष्ट्राच्या आणि देशाच्या इतिहासामध्ये सर्वात सक्षम विरोधी पक्षनेता कसा असावा हे बघायला जे भेटलं ते या घटनेमुळे बघायला भेटलं. आणि 92ला ते विरोधी पक्षनेते झाले. 92, 93, 94 आणि 95 असं 4-5 वर्ष सातत्यानं संघर्ष झाला. आपल्या सगळ्याला माहित असेल की 91ला मुंबईत बॉम्बस्फोट झाला, 92ला बाबरीची दंगल झाली, 93ला मराठवाड्यात भूकंप झाला, 94ला नामांतराची दंगल झाली, 95ला गोवारी हत्याकांड झालं. म्हणजे ही 4-5 वर्षे मानवी दृष्टी अत्यंत मानवी दृष्टी वाईट गेली. माणसं सतत अस्वस्थ आणि अस्थिर असायचे. या सगळ्याचा योग्य पद्धतीनं विचार करून मुंडे साहेबांनी हे सगळे प्रश्न विधानसभेत नेले, राज्य सरकारसमोर नेले आणि सामान्य माणसं जी अडचणीत आहेत त्या माणसांना धीर दिला, त्यांना आधार दिला आणि एक आश्वासित केलं, एक शब्द दिला, एक विश्वास दिला, एक चांगलं सरकार महाराष्ट्रात आणून देण्याचा मी तुम्हाला शब्द देतो. आणि मग ह्या सगळ्या संघटनेने उभा केला. आपल्या सगळ्याला माहित असेल की देशाच्या इतिहासानं नोंद घ्यावी अशी एक मोठी संघर्ष यात्रा मुंडे साहेबांनी काढली आणि सातत्यानं 3.5 महिने ही संघर्ष यात्रा महाराष्ट्राच्या या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत चालवली. या संघर्ष यात्रेचा परिणाम म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात परिवर्तन झालं आणि 50-60 वर्षापासून प्रस्थापित म्हणून गणली गेलेली आणि सत्तेला चिटकून बसलेली काँग्रेसची सरकारनं त्याला फेकून दिलं आणि हे सरकार फेकून दिल्यानंतर महाराष्ट्रात युतीचं सरकार आलं. मला वाटतं की मुंडेच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या भागाला जे माहिती ते इथून पुढचे, कारण 95 नंतरचे मुंडेच्या सगळ्यांना माहिती आहे. कसले माहिती आहे? मुंडे साहेबासारखा गृहमंत्री देशानं बघितलं नाही. कसला गृहमंत्री होता? तुमच्या दृष्टीने कसला होता हे सांगतो, आमच्या दृष्टीने कसला होता हे सांगतो. तुमच्या दृष्टीनं हा गृहमंत्री असा होता की मुंबईमध्ये अत्यंत वाईट दिवस आले होते. आपल्या घरून सकाळी गेलेला आपला बाप, आपला भाऊ, आपला मुलगा सुरक्षित संध्याकाळी घरी परत येईल त्याने अशी स्थिती होती. गुंडांचं सगळं प्राबल्य त्या शहरावर होतं. मुंबईमध्ये रोज चकमकी होत होत्या, रोज माणसं मरत होती. सामान्य माणसाचं जगणं मुश्किल झालं होतं. वर्षानुवर्ष ज्यांनी सरकार चालवलं त्यांच्या विमानामध्ये अनेक मंत्र्यांच्या विमानामध्ये गुंड प्रवास करत होते. म्हणजे माणसांना स्वतःच्या जीवनाबद्दल भीती वाटू लागली होती. म्हणजे एक काळ मुंबईला जायचं म्हणजे जीवाची मुंबई करायची असं लोकांचा समज होता. जीवाची मुंबई म्हणजे माणूस मुंबईला गेला की लोक म्हणायचे जीवाची मुंबई करायला गेला. परंतु 95च्या दरम्यान अशी परिस्थिती झाली होती की जीवाची मुंबई करणाऱ्या या शहरामध्ये आपल्या जीवाचं किती मिनिटं खरं खोटं काय होईल सांगता येत नाही अशी स्थिती झाली होती. म्हणजे ज्या शहराला मौजमजेचं शहर म्हणून म्हटलं जात होतं ते मृत्यूचं शहर ठरलं होतं. अशा शहराला स्थिर करायचं असेल, शांत करायचं असेल तर एका सक्षम गृहमंत्र्याची गरज होती. कारण पोलिसांचं मनोधैर्य वाढणं महत्वाचं होतं. पोलीस अधिकाऱ्यांनी एखादा निर्णय घेतला, एखाद्या पोलिसांनी निर्णय घेतला तर त्याला वरून दबाव यायचा, तू असं करू नका असं सांगितलं जायचं. पण या पोलीस अधिकाऱ्याच्या मागे उभं राहायला पाहिजे होतं की तू कर काहीतरी, हा संपव या माणसाला, मी आहे तुझ्या बरोबर. अशा पद्धतीची भूमिका घेणारा एक गृहमंत्री महाराष्ट्राला हवा होता आणि मुंडे साहेबांनी ही भूमिका घेतली. तुम्हाला किती लोकांना माहिती आहे मला माहित नाही, पण साधारण 450 गुंड या 4 वर्षात मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांचं एन्काउंटर झालं. ते मरले. म्हणजे सदा पावलेसारखा गुंड दिवसा मारला गेला आणि पोलिसांना कुणी विचारलं नाही असं का केलं. म्हणजे अस्थिर आणि अस्वस्थ असलेलं मुंबई शहर 4 वर्षात त्यांनी शांत केलं. तुम्ही 99 नंतर बघितलं असेल की गेल्या 15 वर्षात मुंबईमध्ये सगळी गुंडगिरी, सगळी ठीक आहे किंवा सगळं काही गुन्हेगारीकरण झालं राजकारणाचं ते सगळं थांबलं. म्हणजे इतका सक्षम गृहमंत्री
म्हणजे आपल्या राज्याने तर सोडून द्या, पण देशातल्या कोणत्याही राज्यानं पाहिला नसेल इतका अत्यंत कणखर आणि मजबूत मनगाडाचा गृहमंत्री महाराष्ट्राने पाहिला. म्हणजे हा महाराष्ट्राने पाहिला. आता आमच्या भागात कसं होतं की कदाचित तुमच्या भागात असू शकतंय की आमच्या भागात गृहमंत्री कसा पाहिला. मी विद्यार्थी होतो, त्याच्यावर मी काही त्याचा अनुभव घेतला नाही, पण लोक सांगतात की साहेब बीड जिल्ह्याच्या दृष्टीने किंवा इतर लोकांचे कसे असायचे की समजा 5-6 पोरं एकत्र यायचे, ते गाडी किरायाने करायचे आणि मुंबईला जायचे. मुंबईला भेटायला गेलं की चेंबूरच्या वगैरे आसपास त्यांची गाडी कोणतरी अडवणार, पोलीस स्थिती मारणार, गाडी अडवणार, चावी काढून घेणार ड्रायव्हर, 2-4 मिनिटं काहीतरी दोघात होणार, कोणतरी हुशार पोरगा असणार, ते काय म्हणणार पोलिसाला माझ्या गाडीचा नंबर बघ. ते पोलीस गाडीचा नंबर बघणार आणि त्याला MS-23 नंबरची गाडी म्हणजे गोपीनाथ मुंडेची गाडी, ती आपला चहा पाजणार, त्याला चावी देणार, तू जा म्हणणार. म्हणजे आमच्यासाठी अभिमान काय होता की MS-23 ची गाडी मुंबईत अडवली जात नाही, MS-23च्या गाडीला पोलीस हात दाखवत नाही. एवढाच एक अभिमान 5 वर्ष लोकांनी जपला. खरं म्हणजे सत्ता आली कशी आणि गेली कशी हे आपल्या पिढीला कळलंच नाही. हे आता खरं म्हणजे आपल्याला कळलं असतं की सत्ता काय असते, ती कशी येत असते, ती कशी जात असते. आता आपल्याला कळायची परिस्थिती झाली होती, परंतु ते 99 म्हणजे फार लोकांना कळलं नाही. म्हणजे 2-4% लोकांना कळलं असेल, कोणी एखादी आश्रमशाळा आणली असेल, कोणी एखादी शाळा आणली असेल, पण सामान्य माणसाला 95 ते 99ची सत्ता काही कळली नव्हती. फक्त एक स्वाभिमान होता, आपला माणूस, आपला नेता, आपलं कुणीतरी जवळचं एक नातं, रक्ताचा नात्यातलं माणूस कोणतरी तिथे जाऊन बसलाय मोठ्या सत्तेमध्ये, एवढा एक मात्र गर्व आपल्याला होता त्या काळात. आणि मग 99ला सत्ता गेली, त्यांनी 2-3 खात्याचं मंत्री म्हणून काम केलं. फार कमी लोकांना माहिती की ते किती खात्याचे मंत्री होते. आपल्याला सांगतो ते ऊर्जा मंत्री होते. माझ्या भागात विशेषतः मराठवाड्यात जेवढी 33 केवी केंद्र झाली, जेवढी ऊर्जाचे सबस्टेशन उभा राहिले, तेवढे 50 वर्षात उभा राहिले नव्हते. 4.5 वर्षात जिथं जिथं शक्य आहे खेड्यापाड्यात, कारण माझा भाग तसा डोंगर दऱ्याखऱ्याचा भाग आहे आणि म्हणून तिकडे सगळ्या ठिकाणी म्हणजे शेतकऱ्याला आकडा टाकला तर 4.5 वर्षात एकही अटक झाली नाही. म्हणजे कुठल्या शेतकऱ्याला अटक झाली, गुन्हा दाखल झाला असं कधी 4.5 वर्षात घडलं नाही. आता त्याच्यावर गुन्हा, शेतमालकावर गुन्हा, त्याला अटक, असं काय काय म्हणजे लोकांनी अनुभवलं. पण 4.5 वर्षात मुंडे साहेबांच्या ऊर्जा मंत्र्याच्या काळात असं काही घडलेलं मला आठवत नाही. त्यानंतर ते पाटबंधारे मंत्री होते. पाटबंधारे मंत्री असताना आमच्या भागात फार मोठा डोंगर असल्यामुळे नद्या, नाले, ओढे कसे कसे पाण्यात पडायचं आणि पाणी वाहून जायचं कुंडलिकाला. आणि मग त्यांनी निर्णय घेतला की जिथं जिथं शक्य आहे तिथं साठवण तलाव करा. एकट्या बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या स्वरूपाची 100 साठवण तलाव 95 ते 99 दरम्यान झाली. म्हणजे मराठवाड्यामध्ये फार दुष्काळ असं जेव्हा ओरड होत होती गेल्या 15 दिवसापूर्वी किंवा महिन्यापूर्वी, बीड जिल्हा असा एक जिल्हा होता की त्याची 4 तालुके मात्र वंजारी समाजाची बहुल असलेले तालुके हे मात्र दुष्काळाच्या छायेत नव्हते. याचं एकमेव कारण मुंडे साहेबांची दूरदृष्टी होती की साठवण तलाव निर्माण केले, पाणी निर्माण केलं आणि त्या भागातली लोक दरवर्षी ऊस तोडायला जायचे. म्हणजे तुमच्या भागातल्या काही लोकांना ऊस तोडायचं माहित असेल कारण तुम्ही आम्हाला थोडं लागून आहात म्हणून, परंतु महाराष्ट्रात 12 जिल्हे असे आहेत की 12 जिल्ह्यातले लोक ऊस तोडायला जातात. या सगळ्या लोकांतून 11 जिल्ह्यातून जेवढे लोक जातात तेवढे एकट्या बीड जिल्ह्यातून जातात. म्हणजे 11 जिल्ह्याचे मजूर एकीकडे आणि एका जिल्ह्याचे मजूर एकीकडे 5.5 लाख लोक बीड जिल्ह्यातला ऊस तोडायला जातात. म्हणजे ऊस तोडायला जाणाऱ्या लोकांचं प्रमाण जर कमी करायचं असेल तर हा माणूस आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला पाहिजे, आर्थिकदृष्ट्या मोठा झाला पाहिजे, त्याच्या शेतीला पाणी मिळालं पाहिजे आणि ऊस लावला पाहिजे आणि म्हणून ऊस तोडायला जाणारा माणूस ऊसाचा मालक झाला पाहिजे. ही भूमिका मुंडे साहेबांची होती. त्याचा परिणाम म्हणून आज महाराष्ट्रात 2 नंबरवर कोणी उचलला असेल तर तोही बीड जिल्हा आहे. म्हणजे हे सगळी दूरदृष्टी मुंडे साहेबांच्या नेतृत्वात होती. महाराष्ट्राने जे अनुभवलं ते तुम्हाला सांगतो की मुंडे साहेब 2009ला खासदार व्हायला पाहिजे होते का नव्हते हा वेगळा विषय, पण आपल्या सगळ्याला असं वाटलं लागलं होतं की आता त्यांचं दिल्लीच्या राजकारणात जाण्याचं वय झालंय आणि आपली अपेक्षा अशी होती की राजासारखं मन आणि मनासारखा राजा असलेला हा माणूस जर दिल्लीच्या राजकारणात गेला तर आपल्याला एक चेहरा मिळेल, आपल्याला एक ओळख मिळेल, आपल्याला एक सन्मान मिळेल. आणि म्हणून आपल्या सगळ्या लोकांनी, प्रमुख लोकांनी आग्रह धरला की साहेब तुम्ही खासदार व्हा, दिल्लीच्या राजकारणात जा. खरं म्हणजे आपल्या मनामध्ये कुठेतरी कोपऱ्यात असं वाटत होतं की त्यांनी दिल्लीच्या राजकारणात जाऊ नये, त्यांनी महाराष्ट्रात राहावं आणि महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हावं असं आपलं स्वप्न होतं. परंतु एकीकडे असं वाटत होतं की राज्यात सरकार येतं की नाही येतं, पण केंद्रात मात्र नक्कीच सरकार येणार आहे आणि केंद्रात सरकार जर आलं तर हे केंद्रात जर गेले तर केंद्रीय मंत्री होतील आणि त्याचा परिणाम आपल्या सगळ्या माणसांना प्रत्यक्ष होईल. म्हणून आपण सगळ्यांना आग्रह धरला आणि 9ला ते खासदार झाले. देशाच्या इतिहासामध्ये मताच्या संख्येचा जर विचार केला तर त्यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक जशी मताधिक्याने जिंकली, महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकाने जिंकली, तसं त्यांनी लोकसभेची निवडणूक सुद्धा देशात सर्वात जास्त मतांनी जिंकली.
खरं म्हणजे त्यांना पाडावं, त्यांचा पराभव करावा म्हणून राज्य मंत्रिमंडळातले 26 मंत्री रोज वेगवेगळ्या भागामध्ये जात होते. लोकांना गोपीनाथ मुंडे किती वाईट हे सांगत होते. गोपीनाथ मुंडे निवडून आल्यावर कसं नुकसान होईल हे सांगत होते. परंतु मतदारांनी ठरवलं आणि नुसत्या बीडच्या मतदारांनी त्यांना निवडून आणलं असा आमचा कधी दावा नाही, नव्हता आणि असणार नाही. कारण बीड जिल्ह्यामध्ये ज्यांचे ज्यांचे नाते आहेत, ज्यांचे ज्यांचे मित्र आहेत, ज्यांचे ज्यांचे सहकारी आहेत, वेगळ्या पक्षात जरी असले तरी या भागातले लोक किंवा अजून कोणत्या जिल्ह्यातले लोक आपल्या नातेवाईकाला फोन करून सांगायचे बाकी काही असेल राजकारण, पण गोपीनाथ मुंडेंचा पराभव नाही झाला पाहिजे, त्यांना मतदान तुम्ही करा. म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या प्रत्येक माणसाला असं वाटत की हा माणूस कुणीतरी असलाय, आपलं याचं काहीतरी नातं आहे, आपली याची काहीतरी बांधिलकी आहे. म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्या माणसाला आपला वाटावा हे माणूस पण त्यांच्या स्मितान कुठून झालं, असं काय घडलं किंवा ह्या सगळ्या लोकांना हा माणूस आपला वाटला. मला वाटतं की हे सगळं या 15 वर्षात घडलं. 1999ला महाराष्ट्रातली सत्ता गेली आणि 15 वर्षात मुंडे साहेबांनी माणसामध्ये आणि मातीमध्ये मिसळणं इतकं सुरू केलं की त्यांच्याकडे माणूस आलाय आणि ते नाही म्हणाले असं कधी घडलं नाही. कसलंही काम असेल, बांधाचं भांडण असेल, कुटुंबातलं भांडण असेल, प्रॉपर्टीचं भांडण असेल, व्यवसायातलं भांडण असेल, ते भांडण त्यांच्याकडे घेऊन गेलं की मार्ग निघतो, आपल्याला मदत होती. या माणसाच्या दारामध्ये गेलेला कोणताही माणूस मदतीशिवाय परत येऊ शकत नाही असे भावना महाराष्ट्रातल्या माणसांची झाली होती. आणि म्हणून महाराष्ट्राच्या मातीचा हा माणूस दिल्लीत गेला पाहिजे, तो दिल्लीत मोठा झाला पाहिजे ही अपेक्षा व्यक्त करत असताना गेल्या 15 वर्षात त्यांनी जो संघर्ष केला, मला वाटतं की ह्या संघर्षाला शब्द नाही, हा अतुलनीय असा संघर्ष त्यांनी केला. दर निवडणुकीला आपलं काहीतरी चांगलं होईल असं वाटायचं. राज्यभरातली सगळी भाषणं त्यांच्या भोवती फिरायची आणि आता मुंडे साहेब म्हणजे आपलं स्वप्न पूर्ण करणार आहेत असं आपल्याला वाटायचं. आणि म्हणून माणसं जीव तोडून काम करायची, त्यांच्याबरोबर राहायची, सगळ्या पक्षात, सगळ्या जातीत आणि सगळ्या धर्मातली माणसं मुंडे साहेबाला आपला माणूस समजायची. एखाद्या माणसाला एखाद्या समाजाने नेता म्हणणं, एखाद्या माणसाला एखाद्या समाजाने देव म्हणणं आपण समजू शकतो, पण एखाद्या माणसाला सगळ्या जाती धर्मातल्या आणि सगळ्या लोकांनी देव म्हणणं किंवा हा माणूस गेला म्हणून आपलं नुकसान झालं असं म्हणणं, मला वाटतं की याच्यापेक्षा मोठं काम काही असू शकत नाही. आणि म्हणून ते 9ला खासदार झाले, 14 पर्यंत हे झालं, 14च्या निवडणुकीत बरेच काही घडलं आणि 14ला जे काही घडलं मला वाटतं की आपलं एक स्वप्न पूर्ण झालं होतं. मी तुम्हाला यासाठी सांगतो की त्यांची अनेक भाषणं मी स्वतः ऐकली. मी त्यांच्या अनेक भाषणामध्ये त्यांनी काय बोलावं काय बोलू नये असे कधी त्यांना सूचना केल्या असतील. परंतु त्यांचं एक अप्रतिम भाषण मी 14 मे 2014ला ऐकलं. या माणसाने असं सांगितलं, या देशातला सर्वसामान्य माणूस, या देशातला शेतकरी, या देशातला बळीराजा जर तुम्हाला पुढे आणायचा असेल, याला जर आर्थिक स्वायत्ता आणि स्वातंत्र्य द्यायचं असेल, तुम्हाला जर असं वाटत असेल की या महाराष्ट्रातल्या माणसांनी किंवा हिंदुस्थान मधल्या माणसांनी जो स्वस्तो, जो शेती करतो त्या माणसाच्या स्वप्नात सुद्धा बांधावरचं लिंबाचं झाड दिसू नये किंवा त्याच्या स्वप्नामध्ये घरात ठेवलेला विषारी डब्बा दिसू नये असं जर आपल्याला वाटत असेल आणि असा आत्महत्या मुक्त महाराष्ट्र जर करायचा असेल तर काय केलं पाहिजे. त्यांनी सांगितलं जर सरकार आलं, कारण त्या दिवशी सरकार आलं नव्हतं, पण त्यांनी सांगितलं जर सरकार आलं आणि चुकून या देशाचा कृषी मंत्री मी झालो तर देशामध्ये रेल्वेला अर्थसंकल्प आहे, देशाच्या अर्थव्यवस्थेला अर्थसंकल्प आहे, पण या देशाची अर्थव्यवस्था ज्या शेतकऱ्याच्या जीवावर आहे त्या शेतकऱ्यासाठी किंवा त्या कृषी विभागासाठी स्वतंत्र अर्थसंकल्प नाही. म्हणून या देशात शेतकऱ्यांचा एक अर्थसंकल्प सुरू केला गेला पाहिजे आणि शेतकऱ्याला आर्थिक मदत देताना, पतपुरवठा करताना त्याला पतपुरवठा कधी, केव्हा आणि कसा केला गेला पाहिजे याचं एक धोरण ठरवणारं कायदा, याला एक धोरण ठरवणारी दिशा या सरकारमध्ये मी निर्माण करेन. या देशातल्या प्रत्येक राज्यामध्ये शेतकऱ्याला आपण या राज्याचे मालक आहोत, आपण या मातीमध्ये जे पेरतो मुठभर पेरलं तर शेरभर येतं आणि हे लोकांना कळलं पाहिजे की आपल्या आयुष्यभराची कमाई आपण उड्या रानामध्ये फेकतो, निसर्गाच्या भरोश्यावर फेकतो. जर निसर्गाने धोका दिला तर हा माणूस पुन्हा कर्जबाजारी होतो, वर्षानुवर्ष काढलेलं कर्ज हा माणूस फेडू शकत नाही, तो माणूस कंगाल होतो, कंगाल झालेला माणूस हताश होतो, आर्थिकदृष्ट्या खचलेला माणूस मानसिकदृष्ट्या जेव्हा डिस्टर्ब होतो तेव्हा तो व्यसनाच्या आहारी जातो आणि व्यसनाच्या आहारी एकदा माणूस गेला की तो कपलक बनतो. कपलक बनलेला माणसाला स्वतःच्याबद्दल निराशा वाटायला लागते. निराशा झालेला माणूस असा विचार करतो की आपल्या जगण्याचा फायदा ना समाजाला आहे ना आपल्या कुटुंबाला आहे, उलट आपल्या हे व्यसनामुळे आपण कुटुंबाच्या डोक्यावर वजा झालेला आहोत. हे वजा आपण कमी करूया, किमान आता सरकार काही मदत करते, आपण मेल्यावर आपल्या कुटुंबाला मदत होईल असा घाणेरडा विचार त्याच्या मनामध्ये येतो. मात्र हा विचार त्याच्या मनात आला नाही पाहिजे. माझी
कोणतीही वाईट अवस्था झाली तरी या देशाला जगवणारा मी शेतकरी आहे, या देशाला जगवणारा मी बळीराजा आहे. मी जगलो तर देश जगेल, मी जगलो तर माझं कुटुंब जगेल, माझं कुटुंब जगलं तर माझा समाज जगेल. हे आत्मविश्वास आणि इच्छाशक्ती त्याच्या मनात निर्माण होणारा एक नवीन आर्थिक विकास, एक नवीन कृषी धोरण या देशामध्ये गोपीनाथ मुंडे राबवील असा शब्द त्यांनी त्या कार्यक्रमामध्ये दिला होता. मला वाटतं शेतकऱ्याच्या दुःखाबद्दल एवढा जाणीवपूर्वक विचार करणारा हा नेता महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये ज्या पद्धतीने गेला आपल्यातून ही अत्यंत शोकांतिक असलेली गोष्ट आहे. आजही ते आपल्यात आहे, आजही ते आपल्यामध्येच आहे. अशा पद्धतीची भावना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आहे. 29 मेला भगवानगडाचे मठाधिपती रामदेव शास्त्री महाराज यांचा त्यांचा संपर्क होत नव्हता. त्यांनी मला सांगितलं की मला आत्ता तात्काळ त्यांच्याशी बोलायचं आहे. मी भगवानगडावर गेलो आणि बाबांना सांगितलं की बाबा तुमचा आणि त्यांचा संपर्क होत नाही, त्यांना तुमच्याशी काहीतरी बोलायचं. बाबांनी सांगितलं हरकत नाही, लाव फोन. मी अनिल सिंह नावाच्या त्यांच्या ड्रायव्हरला फोन लावून सांगितलं की बाबा बोलणार आहेत साहेबांना दे. बाबाचं आणि साहेबांचं बोलणं झालं आणि साहेबांनी बाबांना सांगितलं की महाराज मी 31 मेला भगवानगडावर येणार. शास्त्रीने सांगितलं बिलकुल यायचं नाही. ते म्हणाले माझा निर्णय झाला, मी येणार. शास्त्री म्हणाले असं काही करू नका, आम्ही त्याची जाहिरात करतो, माणसं जमवतो, 1-2 लाख लोक तुमच्या सत्कारला येतील. सगळ्या लोकांची इच्छा आहे तुमचा पहिला मोठा सत्कार झाला पाहिजे गडावर. त्यांनी सांगितलं ही तुमची इच्छा आहे, पण माझी इच्छा अशी आहे की मला देशात ग्रामविकास मंत्री म्हणून काम करताना सुरुवात करायची आणि ती सुरुवात करताना मला 2 दिवसात निर्णय घ्यायचा आहे. 31 मेला लोक येतील किंवा येणार नाही. मी बाबांच्या समाधी दर्शन घेऊन काम सुरू करतो, पुन्हा तेव्हा ते सत्काराचं बघूया. आणि म्हणून त्यांनी फोन ठेवून दिला. बाबांनी तर आता काय करायचं, मी म्हणलं काही टेन्शन घेऊ नका, आपण एक हे करूया. आणि आम्ही एक जाहिरात केली पेपरला 2 दिवस की 31 मेला गोपीनाथ मुंडे साहेब भगवानगडावर. आणि 2 दिवसात भगवानगडावर प्रचंड अशी गर्दी झाली. मुंडे साहेबांचं आगमन झालं. त्यांचं आगमन ज्या पद्धतीने झालं ती सीडी आपल्या सगळ्याला बघायला भेटू शकते. ते आले. भगवानगडाला उत्तरेला एक छोटासा दरवाजा आहे. त्या दरवाजातून मला आठवतं की मुंडे साहेब त्या दरवाजातून कधीही मंदिरामध्ये गेले नव्हते. 31 मेला ते उत्तरेतून मंदिरात गेले, दर्शन घेतलं. मंदिरामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब आता जे मुख्यमंत्री ते, गोविंद गोयवे, मी, अजून 2 माणसं होती. त्यांनी देवेंद्रजींच्या हाताला धरलं आणि विचारलं की देवेंद्र, गोविंद मगावचं मला विचारलं की महाराष्ट्र मुख्यमंत्री कोण होते, तू सांग त्यांना. देवेंद्र फडणवीस साहेबांचे स्वतःचे शब्द आहेत की साहेब महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणामध्ये या महाराष्ट्राचं नेतृत्व करावं असा जो एकमेव माणूस आता राजकीय आणि सामाजिक जीवनात वावरतो त्याचं नाव गोपीनाथ मुंडे आहे. गोपीनाथ मुंडेशिवाय महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याची तशी फारशी जी प्रबळ इच्छाशक्ती आणि एक प्रचंड व्यक्तिमत्व लागतं ते कुणाकडे नाही. आणि हा प्रसंग झाला आणि ते चालू लागले. मी त्यांना म्हणलो साहेब आज पेपरवाले सगळे जमलेत, पहिल्यांदा मंत्री झाले तुम्ही आलात, आज पेपरवाल्याला काहीतरी भन्नाट बातमी हवी आहे तुमच्याकडून. ते म्हणाले आता काय भन्नाट बातमी देऊ रे मी, कारण मी तर 2 दिवसापूर्वीच सांगितलं की महाराष्ट्रातल्या काही मंत्र्यांना मी जेलमध्ये घालेल, हे घालेल, ते घालेल, आता काय भन्नाट बातमी असते. मी म्हणालो काहीतरी विचार करा, पण बातमी द्या. चल आपण बघूया. आम्ही दोघं चालत गेलो. तिथे बाबांच्या त्या कक्षात बसलो. तिथं प्रेस सुरू झाली. प्रेस सुरू झाल्यानंतर एका पत्रकाराने त्यांना विचारलं की साहेब तुम्ही 2 वर्षापूर्वी भगवानगडावर आला होता तेव्हा तुम्हाला या गडावरून मुंबई दिसत होती. 1 वर्षापूर्वी जेव्हा आलात तेव्हा तुम्हाला दिल्ली दिसत होती. आता दिल्ली तुम्ही मंत्री होऊन आलात, आज तुम्हाला गडावरून काय दिसतं. त्या माणसानं क्षणाचा विचार केला नाही. त्यांनी सांगितलं की आज मला माझ्या गडावरून माझी पंकज आहे. मला कळलं नाही की त्यांनी हे उत्तर का दिलं, कुठल्या अँगलने दिलं. ते म्हणाले स्वतः थोडंसं भावनिकही झाले. त्याला काय वाटलं कळलं नाही. कुठली आली चला म्हणजे बाहेर मला सभेत बोलायचे. सभेत गेले, भाषणाला सुरुवात केली. वास्तविक त्या दिवशी असं काही त्यांनी बोलावं असं मला वाटत नव्हतं. परंतु ते म्हणाले की वारसाचं काय असतं राजकारणात, कुणी कुणाचा वारसदार होऊ शकतंय, पोरगी बी कोणाची वारस असते, ती बी आम्ही देऊ शकते चितेला, त्याच्यामुळे असं काही नाही, पंकजा बी माझ्यासाठी हे सगळं करू शकते. असलं काहीतरी बोलले बरंच आणि खाली आले. एका पोराला राहवलं नाही. त्यांना डायरेक्ट विचारलं साहेब तुम्हाला आज वारस जाहीर करायला कोणी सांगितलं होतं काय, तुम्हाला आम्ही वारस जाहीर करायला बोलवलं होतं, कशाला सांगितलं तुम्ही. अरे जाऊ दे म्हणे माझ्याकडून झालं तरी मला काही कळलं नाही कसं झालं तर. आणि ते निघून गेले. पण ते असा विचार करत होते मला की असं का बोललो आपण. त्यांनी जेवण केलं. त्यांच्या लक्षात की आपल्या गोळ्या आपल्या बरोबर नाही.
असं बरंच काही त्यांच्या मनात काहीतरी घालमेल चालली असावी असं मला आता वाटतं. आणि मग तिथून ते गेले. तिथून ज्या ठिकाणी गेले, जे आता सिद्धेश्वरनी सुरुवातीला उल्लेख केला, ते गेले चोंडीला. चोंडी हे अहिल्यादेवी होळकरांचं जन्मगाव आहे. हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये 230 वर्ष अहिल्याबाईच्या कुटुंबाने राज्य केलं आणि तिचा जन्म बीड आणि नगरच्या बाउंड्रीवर चोंडी नावाचे छोटंसं गाव आहे, त्या गावात झाला होता. अशा एका भागातून जन्मलेली एक सामान्य धनगर समाजातली मुलगी इंदोरला जाते आणि होळकरांचं राज्य निर्माण करते आणि तब्बल 200-2.25 वर्ष ते राज्य टिकवते. मला वाटतं की हे सुद्धा खऱ्या अर्थानं की भटकायुक्त समाज आहे धनगर समाज सुद्धा. अशा दोन समाजाचं एक नातं या चोंडीच्या कार्यक्रमात निर्माण झालं. आणि त्या कार्यक्रमात मुंडे साहेब म्हणाले की महादेवराव, मी भगवानगडावर पंकजाला माझा वारसदार म्हणून जाहीर केलंय, पण त्या फक्त माझ्या प्रॉपर्टीच्या वारसदार आहेत. तुम्ही त्यांच्याकडे भांडू नका पैशासाठी वगैरे, पण तुम्हाला सुद्धा मी वारसदार जाहीर करणार आहे. तुम्ही माझे सामाजिक दृष्ट्या वारसदार आहे. तुम्ही माझे आता मानसपुत्र असणार आहे. तुम्हाला मी नेतृत्वाची संधी देणार आहे. तुम्हाला जास्त दिवस मी ठेवणार नाही. तुम्हाला सुद्धा दिल्लीत खासदार करणार आहे. आणि त्यांनी मला वाटतं त्या दिवसभरात ज्याचे त्याची बोलले ते सगळं असं काहीतरी बोलत होते, वारस ते म्हणजे काय कळलं नाही असं काय घडलं. परंतु हे घडलं. 31 मेला हे सगळं घडून गेलं. मध्ये 1 तारीख गेली. 2ला त्यांचा सत्कार होता बीडला. खरं म्हणजे बघा नियती, मी माझा नियतीवर अलीकडे काय विश्वास बसतो याचं कारण सांगतो. मुळात त्यांचा सत्कार 2ला होता, तो 3ला होता करायचा ठरला, तो 2ला होता. परंतु मोदींनी ऐनवेळी सभा लावली आणि मिटिंग लावली कॅबिनेटची आणि ते म्हणाले आज नाही 2 नाही आता 3ला करा. खरं म्हणजे पंकजाताई मुंडे सांगत होत्या की साहेब तुम्ही हा सत्कार घेऊ नका 2ला सुद्धा आणि 3ला बी नको, कारण माझं 4ला अधिवेशन सुरू होत आहे. आपण 13-14 तारखेनंतर मोठा कार्यक्रम घेऊ. मलाही सभागृहात काही प्रश्न बोलायचे. तुला कळत नाही म्हणजे आधी परळीतला सत्कार घेऊन मोकळे होऊ म्हणजे फिरायला मोकळे होते आपण, असं त्यांचा दृष्टिकोन होता त्याच्या मागे. खरं म्हणजे आणि मग 2चा सत्कार 3ला गेला. 3ला तो सत्कार ठरल्यानंतर सगळी तयारी झाली. 2 जूनला रात्री 11:30 वाजता आमच्या दोघांचं त्याच्या विषयावर बोलणं झालं की ते म्हणाले की तू ती जाहिरात काढली, त्यात काही नावं राहिली, ते लोक फार नाराज झालेत माझ्यावर, तू बघते काय. मी 11:30ला सगळे पेपर छापायची थांबवली. सगळे पुन्हा जाहिरात दुरुस्त करून पेपर छापून आणला आणि घरी जाऊन झोपलो. मला वाटतं की माझ्यासाठीच काय पण हिंदुस्थानमधल्या अनेक लोकांसाठी ही गोष्ट अत्यंत वाईट आहे की चांगलं स्वप्न बघत असताना आपलं झोप यावी, उद्या काहीतरी अघटित घडेल असं कल्पना सुद्धा करत नाही. आणि आता आपण देशाचे मालक झालो, आपण समाजाचे मालक झालो. आपण एका राजा बरोबर उद्यापासून फिरणार, उद्या राजाचा माणूस म्हणून आपण वळवणार, असे स्वप्न रंगवत असे कदाचित मी. आणि असं स्वप्न रंगवत मला झोप लागली असेल आणि जेव्हा मला झोपेतून उठवलं गेलं तो पहिला फोन असा होता की साहेबांचा अपघात झाला आहे, तुला काही माहित आहे का. तर मला असं वाटलं की या माणसाच्या आयुष्यात 10-12 अपघात झाले. हा काही नवीन अपघात नव्हता आम्हाला, असले 10-12 अपघात झाले. एकदा त्यांच्यावर गोळीबार झाला होता आणि म्हणून कसल्याही संकटातून जाणारा हा मोठा माणूस आहे, याला काय होतंय का अपघात किरकोळ करतो काहीतरी झाला असेल. म्हणून मी पाशा पटेलांना फोन लावून विचारलं की सर असं. त्यांनी फोन उचलला आणि त्याच त्यांनी सांगितलं की राजा तसं संपलंय आपलं. म्हणजे त्यांना ते शब्द उचलत नव्हते, पण त्यांनी सांगितलं की त्याला आता पर्याय नव्हता राहिला. आणि मग त्या क्षणात सगळं काही आपलं संपलं होतं. मला वाटतं की हा माणूस आपल्यातून गेला या गोष्टीवर माझंच काय, पण जगातल्या ज्यांना मुंडे त्याला वळत त्यांना विश्वास बसत नव्हता की असं का घडलंय. सगळ्या जाती धर्माच्या लोकांमध्ये एक वेगळे वातावरण निर्माण झालं होतं. त्यांच्या चुली पेटलेल्या चुली थांबल्या होत्या. घरात सुखद पडावं असं वातावरण सगळ्या जाती धर्मात निर्माण झालं होतं. मला वाटतं की इतक्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांना या माणसाला आपुलकी का वाटावी, कशासाठी काय केलं या माणसाने एवढं असं की या माणसाबद्दल असं लोकांना वाटलं. मला वाटतं की या माणसानं सर्वात मोठं जर काही काम केलं असेल तर या राज्यातल्या आणि जिल्ह्यातल्या सगळ्या मराठवाड्यातल्या विदर्भातल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या या माणसाने सर्वात मोठी जर गोष्ट काही दिली असेल तर आम्हाला ओळख दिली, आम्हाला चेहरा दिला, आम्हाला आत्मसन्मानाने स्वाभिमान दिला. कोकणामध्ये एक पूर्ण रूम करायला गेल्या घरी आणि त्याला विचारलं की तुला काय पगार आहे, तर मी एवढं. तुला नोकरी काय आहे, अशी असते. तुला रूम द्यायला हरकत नाही, पण तुझं आडनाव काय आहे. त्यांनी त्याचं आडनाव सांगितलं. त्याचं आडनाव सांगितलं त्याची जात कळत नव्हती. कोकणातल्या माणसाला रूम द्यायची इच्छा असताना सुद्धा या पोराची जात आपल्याला कळत नाही म्हणून रूम दिली नाही. दुसऱ्या दिवशी हा दुसऱ्या घरी गेला, तोच अनुभव आला. एक दिवशी वैतागून त्यांनी फोन करून सांगितलं मी नोकरी सोडून गावाकडे येतो. काय झालं रे, अरे मी माझी एवढी चांगली नोकरी आहे, माझा एवढा चांगला पगार आहे, मी पाहिजे तेवढे पैसे द्यायला तयार आहे, माझं आडनाव विचारलं जातं आणि मला रूम दिली जात नाही. याचा अर्थ मी कुठल्या जातीचा हे त्यांना पाहिजे असतं, परंतु ते मला डायरेक्ट विचारत नाही. तू काहीतरी मार्ग सांग. मी त्याला एवढंच म्हणालो राजा एक काम कर, उद्या तुला सगळी चौकशी जेव्हा होईल आणि जेव्हा तुला आडनाव विचारलं जाईल तेव्हा तू एवढंच म्हण गोपीनाथ मुंडेला ओळखता का. ते हो म्हणेल, त्याला तू सांग मी गोपीनाथ मुंडेचा पाहुणा आहे, तुला फोन करायला लवकर घर पाहिजे म्हणून.
दुसऱ्या दिवशी असंच घडलं, हा त्याला म्हणला तुला फोन केला का मुंडे साहेबांना रूम दे म्हणून. तो माणूस एवढा चक्रावून गेला, तो म्हणला ठरलेल्या भाड्याच्या अर्ध्या भाड्यात आणि इतर राहा. मला लोकांना सांगता येईल गोपीनाथ मुंडेचा सोयरा माझ्या घरी जातो. म्हणजे कोकणासारख्या विभागामध्ये गोपीनाथ मुंडेचा सोयरा माझ्या घरी जातो, हे सांगण्याचा अभिमान ज्या माणसाला वाटावा. मला वाटतं की हे काम सहजासहजी उभं राहत नाही. हे राज्य जसं उभं करायचंय, सोपी गोष्ट नसते राज्य उभं करणं. घर उभं करणं फार अवघड गोष्ट असते, राज्य उभं करणं फार मोठा पराक्रम आहे. आणि मग हा विश्वास, हा आत्मविश्वास आपल्या माणसाला त्या माणसाने दिला. मी सतत हे उदाहरण सांगतो की लोकात किती मिसावं या माणसाने, की एकदा एक प्रसंग घडला की एका कामासाठी ते गडबडीत निघाले. बाहेर पडल्याने जरा बॅगा टाका, गाडी सुरू करा, मला जायचं असं म्हणाले. आणि बाहेर निघणार तिकडे एक फोन आला. ते थांबले आणि मला चल वरी. परत वरी आलो आम्ही. बराच वेळ बसलो, 15-20 मिनिटं गेले. मी विचार केला की 2 मिनिटं चहा प्यायला वेळ नाही म्हणणारा हा माणूस कुणाचा जरी फोन आला मी थांबतो कसा. मला म्हणजे चलबिचल झाली. मी विचार काय कुणाचा फोन होता, तुम्ही तर निघाला होता. ते म्हणले हा फोन नंबर आहे लावून बघ कुणाचा आहे तर. मी फोन लावला आणि समोरच्या माणसाला विचारला, अरे साहेब थोडी गडबडीत होते, तू काय आला नाहीस लवकर ये, तुला जायचंय. तर साहेब 5 मिनिटात आलो. तो 5 मिनिटात आला आणि 10-15 मिनिट समोर उभे होतो. ते आलेला माणूस आमच्यामधून पुढे जायचा प्रयत्न करू लागला. मी थांब रे, तो कुठं पुढे चालला, ते तापेल सध्या. त्यांना कोणातरी फोन आला की माणूस बी नाही आणि काहीच होय नाही. ते पोरग होतं, 10-12 वर्षाचं पोरग होतं. ते म्हणाले साहेब ते माझ्यासाठी संपेल. मला धक्का बसला, तुझ्यासाठी नक्की. चला हो. मी विचार केला की ह्या पोरासाठी तुम्ही थांबला असं साहेबाला सांगितलं तर कडक केलं आपल्यावर. मी एक प्रयोग केला, मी परत तो नंबर दाबला, तो डायल केला. कारण त्या पोराचा नंबर काय खात्री करून घ्यावा म्हणला हा, की आपण ज्याला नंबर करून बोललो की हेच आहे का. तो नंबर डायल केला, तो वाचला, म्हणजे आपल्याला हेच पोरग आहे. मी गेलो साहेब असं पोरग आलंय हे बघा. त्याने बघितलं 12-13 वर्षाचं पोरग, त्याला काय बोलावं सुचना, काय त्याचा जीव घ्यावा, त्याला काय करावं काय सुचल, म्हणजे बोलले काहीच नाही. तुम्ही ज्यांनी मुंडे साहेबाला अनुभव त्यांना माहित असेल की मुंडे साहेबाला राग आला की ते समोरच्या माणसाला आवाज बोलायचे. म्हणजे चांगले ह्याच्यात असतील मूडमध्ये तर ते किती मोठ्या माणसाला आरोग्य बोलायचे. तर चांगले कशाला आला, काय काम होतं, त्याच्या मेहल्याचं काय चाललंय, तुझ्या ह्याचं काय चाललंय, त्याचं काय चाललंय. म्हणजे इतक्या वळती बाळगी ठेवायचे ना, आपल्याला वाटायचं आपणच जमलं फोन केला काय 15 दिवस झालं, ह्याचा कसं माहिती आपल्या जमलं काय चाललं. म्हणजे असं सगळ्या वातावरणाच्या पारख्या पोरला हजूर म्हणले, सांगा साहेब काय काय सेवा करतो तशी. आम्ही ओळखून घेतलं की आता गाडी टाकली, काय काम आहे म्हणले, काय बनवलं त्या पोरानं. ते पोरं म्हणलं साहेब फार दिवस झालं तुम्हाला पाहिलंच नव्हतं, पाहिजे किंवा तुम्हाला काय करते. ड्रायव्हरला बोलवलं, गाडी बंद कर म्हणले, जागावर या, मुक्काम करायचा आपल्याला, या पोराशी बोलायचं म्हणले आपल्याला. तुम्हाला अक्षय वाटत 2 तास त्याच्याशी गप्पा मारत होते. बारीक पोरग होतं पण हुशारच होतं जरा. त्याला कसं अक्षराचा नादच होता, किडाच होता जरा. ते ह्याचं काय चाललंय त्याचं काय चाललंय आणि त्यांच्या लक्षात आलं की पोरग पण हुशार होतं. ह्याच्याकडे बऱ्याच लोकांच्या कुंडल्या आहेत राजकारणाच्या. दुसऱ्या दिवशी सकाळी एक माणूस आला त्याला भेटायला. ते माणूस समोर आला, ते माणूस सांगू लागलं की साहेब काय असं आहे तसं आहे. ते म्हणजे बाबासाहेब खोटं बोलायचं नाही, तू माझ्या नावाचं गिरणीचे पैसे घेतले, लोकांना बुडविलं, लोक तुझ्या विरोधात आहेत, आता तुला तिकीट देणार नाही, तू आणि तिथे बघ. त्यांना आश्चर्य वाटलं, दिसून झालं की मुंडे साहेबांचं सहकारी आहे. एवढी बारीक माहिती त्याला कुठून भेटली असते. ते पोरं शेजारी बसलो होतं, बाबासाहेबांच्या त्या पोराला जाऊन कळलं, अरे इथं काही माणूस बसलाय. म्हणजे कुणाच्या गुंड्या आणि कुणाच्या किल्ल्या कशा सांभाळायच्या हे अत्यंत तर्कशास्त्र त्यांना माहित होतं. आमच्याकडे चाकरवाडी नावाचं गाव आहे. त्या चाकरवाडीला जर अमावास्याला 1,00,000-1.5 लाख लोक जमतात अमावास्या दिवशी. आणि ते हरिभक्तपरायण माऊली, उत्तरेश्वर पिंपरीचे माऊली, आता चाकरवाडी नाव झालं त्याला. त्या माऊलींचं समाधी सोहळा असतो, ते वारले 2-3 वर्षापूर्वी. त्यांच्या समाधी सोहळ्याला 5-6 लाख लोक जमतात, तिथं रोज जेवायला असतं. म्हणजे असं एक मोठं संस्थान आहे. पण हे फार कमी लोकांना माहिती की हे चाकरवाडीचे माऊली भगवान बाबांच्या कीर्तनामध्ये टाळकरी असायचे, गायक असायचे चांगले. म्हणजे भगवान बाबांच्या बद्दल तुम्हाला एक म्हणजे सांगतो की ते चाकरवाडीचे महाराज काय वाजवायचे आणि त्यांच्या तिथं 5-6 लाख लोक जमतात. आम्ही सगळ्यांनी आग्रह केला, साहेब तुम्ही भगवंताला वारंवार जाता, जरा चाकरवाडीला चला. आम्ही एकदा त्यांना चाकरवाडीला नेलं. चाकरवाडीचा सगळा कार्यक्रम संपला आणि कार्यक्रम संपल्यावर परत निघालो. एवढी प्रचंड गर्दी, म्हणजे माणसावर प्रेम करणं मी समजू शकतो, माणसं जनावरांवर प्रेम करणं मी समजू शकतो, पण मुंडे साहेबांच्या गाडीवर प्रेम करावं, म्हणजे त्यांच्या गाडीला किंवा हात तरी लावता यावं म्हणून लोकांची जी धडपड आहे ती मी त्या कार्यक्रमात बघितली होती. मला असं वाटलं की सगळे लोक जर त्या गाडी सोडून कुठे गाडी दबून जाईल, एवढी प्रचंड गर्दी त्या कार्यक्रमात झाली. त्याच्या गाडी नुसतं गाडीला हात लावायचे एवढंच लोकांचं स्वप्न. आणि मग अशा सगळ्या ह्याच्यात त्यांनी काच खाली केला. मी म्हणलं काचवडी घ्या, जाऊ दे म्हणजे आता काय अडचण नाही, आता झाले तर
असं सगळं गाडी पुढे जात असताना एक 5-6 वर्षाचं लेकरू, 5 की नसेल 4 वर्षाचं लेकरू असेल, ते जोरात ओरडलंय गोपीनाथ मुंडे आहे म्हणून. असं साहेबांनी गाव म्हणून थांबले जरा, सगळे गर्दी, पोलीस खाली उतरू नका म्हणताय, तरी ते उतरले गाडीतून खाली आणि परत चालत गेले त्या बाईकडे. त्या बाईच्या कडेला लेकरू होतं का ती बाई घाबरू लागली, काय ताप करून ठेवला आणि जोरात नावानं बोलून जवळ गेले, त्याच्या गालाला धरलं. अरे म्हणले मी गोपीनाथ मुंडे आहे का? हो. कसा बसतो तू? काय म्हणा त्या पोराला? ते पोरगे म्हणले काय नाही, हेलिकॉप्टर गेले की गोपीनाथ मुंडे जात आहे म्हणले. म्हणजे 4 वर्षाच्या पोराच्या डोक्यात हेलिकॉप्टर गेलं की गोपीनाथ मुंडे जात आहे. आणि ते गोपीनाथ मुंडे हे कोणतरी सांगितलं, श्रीकांत जोशीला त्यांनी बोलून घेतलं, सांगितलं श्रीकांत इकडे हे पोरगे काय म्हणतं बघितलंच का तू? हे मला गोपीनाथ मुंडे म्हणतं माझ्या तोंडावर. हिंमत आहे का तुझी मला गोपीनाथ मुंडे म्हणायची? हे म्हणते का नाही? तुला 100% सांगतो, या पोराचा भांगर नक्की असलं पाहिजे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्या पोराच्या मंदिराचं नाव काय? त्याचं नाव भांगर होतं. कसला विश्वास असेल? म्हणजे त्याची जी बोलीभाषा होती, त्या बोलीभाषेत त्यांनी अंदाज लावला की हे 2-3 गावं आहेत थोडं थोडं बोलणार. आणि मग हे 100% म्हणजे सहज बोलले असतील ते. त्यांना काय ते भविष्यामध्ये नव्हते आणि अत्यंत पुरोगामी होते साहेब, अंधश्रद्धाही नव्हते, परंतु आत्मविश्वास किती असतो की इतकं डेअरिंग करून मला गोपीनाथ मुंडे म्हणतोय, म्हणजे हे 100% त्या वाघेऱ्या बाळाचं कुठला तरी पोरगा असणार. आणि मग ते त्याला सांगितलं की हे पोरग जोपर्यंत आहे, हे पोराचा विचार जोपर्यंत आहे, तोपर्यंत गोपीनाथ मुंडे असणार आहे. म्हणजे आपण माणसं करावीत, आपण विचार करावीत आणि ही टिकवावी. हे बांधिलकीचं नातं जोपासलं पाहिजे. हा वारसा आणि वसा मुंडे साहेबांनी राबवला. भगवान गडाला जी उंची मिळवून दिली मुंडे साहेबांनी, मला वाटतं की प्रचंड मोठी उंची मुंडे साहेबांमुळे मिळाली. कारण आपल्याला माहिती की भगवान बाबाबद्दल आपल्या सगळ्यांना माहीत असेल की भगवान बाबाबद्दल आपण कधी अंधश्रद्धा म्हणून बाबांना कधी बोलायचं नाही. लक्षात ठेवा, महाराष्ट्राच्या इतिहासात संत गाडगे बाबा, संत तुकडोजी महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील ही जी मंडळी, या मंडळीच्या पंक्तीतले हे महाराज आहेत. त्यांनी अध्यात्मामधून लोकांना राजमार्ग सांगितला असेल, अध्यात्मामधून सन्मार्ग सांगितला असेल, पण देशाच्या स्वातंत्र्याच्या पूर्वी तुमची पोरं शिकली पाहिजेत, तुमची पोरं मोठी झाली पाहिजेत. तुमची पोरं जर शिकली नाही तर अज्ञान तुमच्या घरातील अक्रांमुळे करेल. हे बाबांनी कीर्तनातून सांगितलं आणि नुसतं कीर्तनातून सांगितलं नाही, तर आपण ज्या समाजाला सांगतो त्या समाजाची ऐपत पोरं शिकवण्याची नाही, शाळेत घालण्याची नाही. म्हणून स्वातंत्र्याच्या पूर्वी भगवान बाबांनी शाळा काढल्या, वसतिगृह काढलं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, भगवान बाबांनी मेडिकल कॉलेज सुद्धा काढलं. विचार करा, आयुर्वेदिक कॉलेज त्या काळात काढलं. बाळासाहेब भारदे नावाचे सभापती होते विधानसभेला, त्यांचे भक्त होते. बाळासाहेबांची बोलून शाळा आणि कॉलेज काढले आणि इथं मुलांना शिक्षणासाठी सोय केली पाहिजे असा विचार त्यांच्या मनात आला. दुर्दैवाने त्यांना ज्या नारायणगडावरून खाली काढून करण्यात आलं, त्या नारायणगडावरून जेव्हा ते धुम्यागडावर गेले, आता जो भगवानगड आहे तो धुमे नावाचा डोंगर आहे. पांडवांचे गुरु धौम्य ऋषी यांची परंपरा असलेला हा डोंगर आहे. त्या धौम्य ऋषीच्या धुम्या डोंगरावरती जेव्हा थांबले बाजीराव पाटलामुळं, तेव्हा त्या धुम्या डोंगराचं भगवानगडात रूपांतर झालं. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांनी स्वतः येऊन केलं. म्हणजे महाराष्ट्राचा एक पहिला मुख्यमंत्री स्वतः धुम्यागडावर येतो आणि भगवानगडाचं नाव भगवानगडच ठेवतो. याच्यावरून विचार करायला भगवान बाबांची उंची काय असेल. आणि इतकी उंची असलेल्या भगवान बाबाच्या त्या गादीवर मधल्या काळचे भिंसिंग महाराज बसले होते. ते जागतिक दर्जाचे तबला वादक होते. ज्यांनी भिंसिंग बाबांचं कीर्तन ऐकलं, आवाज ऐकलं, त्याला माहित असेल की भिंसिंग बाबांच्या गळ्यामध्ये कोकिळा होती. इतका सुंदर आवाज भिंसिंग बाबांचा होता. आणि आत्ता गडावर जे बसले ते तर त्याच्या पुढे आहेत. ज्ञानेश्वरीमध्ये किंवा संत साहित्यामध्ये कूटनीतीचा अभ्यास केला पाहिजे, न्यायशास्त्राचा अभ्यास केला पाहिजे. आणि म्हणून कूटनीतीचा आणि न्यायशास्त्राचा अभ्यास करून संस्कृत या विषयामध्ये पीएचडी मिळवलेला सगळ्या जाती धर्मातला एकमेव माणूस जर कुणी असेल तर त्याचं नाव डॉक्टर नामदेव शास्त्री. आणि म्हणून इतका मोठा माणूस या गडावर आता काम करतोय. त्या माणसाचा सुद्धा वैज्ञानिक दृष्टिकोन आहे, पुरोगामी दृष्टिकोन आहे. अंधश्रद्धा पसरवणं हे भगवानगडाचं काम नाही, भगवानगड हे काम करत नाही. मला वाटतं की या भगवानगडाचा वारसा आणि जो विचार मुंडे साहेबांनी महाराष्ट्रात दिला, महाराष्ट्राला ओळख भगवानगडाची मुंडे साहेबांमुळे झाली. आणि हा विचार मुंडे साहेबांना द्यायचा होता महाराष्ट्राला. म्हणून त्यांनी जाहीर भाषणात तुला सांगितलं की भगवानगडातला महंत माझ्यासाठी आदरास्थान असलेला माणूस आहे. म्हणजे आपल्या माणसाची उंची कशी वाढवायची, आपल्या माणसाला मोठं कसं करायचं, हा विचार त्यांच्या मनामध्ये जो येतो. मला वाटतं की आपल्या माणसाला कसं मोठं केलं पाहिजे. याचं उदाहरण मी एक दिवशी प्रवीणजींना सांगितलं की एकदा त्यांचा एक जुना सहकारी त्यांना कायम स्कूटरवर घेऊन फिरायचा. हे जेव्हा जायचे तेव्हा स्कूटर घेऊन फिरायचा. पुढे काय झालं, चांगलं झालं, पण ते माणूस दुर्लक्षित राहिला. असं राजकारण होतं बघा की आपल्या वाईट दिवसातला एखाद्या माणसाला दुर्लक्ष होतं.
आणि मग त्या माणसाला कधी कधी वाटतं राव हे माझ्यापाशी जेवायला येत होता, माझ्यापाशी पुढे घेत होता, मीच त्याला हे देत होतो, मीच त्याला ते देत होतो, आज एवढा मोठा झालाय मला ओळखत नाही, असं होतं कधी कधी. आणि ते जाणीवपूर्वक केलं जात नाही, ते ओघायला घडतं. कारण आता राजकारणात सवय कशी लागली की तुमचं काही देणं घेणं असू की नसू, तुमचं काही कॉन्ट्रिब्युशन असू की नसू, पण तुम्ही नेत्याला रोज भेटलं पाहिजे, नेत्याच्या रोज पुढे पुढे केलं पाहिजे, नेत्या रोज काय आहे नको विचारलं पाहिजे, आणि मग अशी माणसं नेत्याच्या लक्षात राहतात. मात्र मुंडे साहेबांचं असं नव्हतं की माणूस कधी भेटू का नाही भेटू, पण तो कधीतरी एकदा भेटलेला असेल तर त्या माणसाला समोर आलेल्यांना आव्हानं ओळखणारा हा माणूस, की काय चाललंय तुमचं असं विचारणारा माणूस. त्या माणसाला असाच एक मित्र होता, तो एकदा बीडला आला आणि 25 माणसं बसलेली, साहेब त्याला म्हणले बसा. तो बसला, 2-4 मिनिटं वाट बघितली, का विचारतील कशाला आलात म्हणून, काहीच विचारलं नाही. त्यांचं आपलं चालू तुमचं काय असं. त्याचा तोल गेला आणि तो काय म्हणला, अहो मी इतक्या लांबून आलो 500 किलोमीटर अंतरावरून, तुम्हाला काय ऐकलं नाही, तुम्ही काहीच विचारलं मला, तुमचं काम चालू आहे. ते म्हणाले माझं काम चालू आहे, तुझं तू सुरू कर, तुझं काय म्हणणं सुरू कर. त्यानं 20-25 मिनिटं बडबड केली, म्हणजे मी असं आहे, मी तसं आहे, मी एवढं केलंय तेवढं केलंय सांगतो बघा. कार्यकर्त्याचे उद्योग झाले का आपल्या नेत्यासाठी किती केलंय भन सांगतेच. आणि मग तसं त्यांनी सांगितलं भनभन, म्हणजे आपण काय करू. ते म्हणजे तुम्ही आमच्या जिल्ह्यात या, आमच्या जिल्ह्यातल्या सगळ्या तुमच्या लोकांना सांगा हे माझा मित्र आहे, त्याला आपण हे करायचं नाही, याला असं वागायचं तसं वागायचं असं सांगा. त्याला सांगतो. 8-10 दिवसांनी कधीतरी गेले असतील, हेलिकॉप्टर उतरले, त्याला बघितलं, बोलले नाही, ताफ्यात निघून गेले, स्टेजवर गेले, कार्यक्रम झाला, त्याला काही विचार नाही. कार्यक्रम संपला, परत आले, ग्राउंडवर गेले, हेलिकॉप्टर बसले, काही विचार नाही. याचा तिळपापड झाला. याला वाटलं की आता याचं काय करू, दगड घालून जायचं डोक्यात. तिथे कालच मला हा माणूस की तुझं उद्या आलं की सगळं नीट करतो, आणि सरळ जाऊन बसले, मला बोलले नाही. पोलिसांनी सगळी माणसं मागं चालली, हेलिकॉप्टर उडणार, हेलिकॉप्टर थांबलं, साहेब खाली उतरले आणि पोलिसला बोलून घेतलं, सांगितलं की त्या माणसाला इकडे बोलवलं. त्या माणसाला बरोबर बोलवलं, त्याच्या खांद्यावर हात टाकला आणि 200 फूट अंतर त्याच्यावर चालत गेले. त्याला एक शब्द बोलले नाही, काहीच नाही, खांद्यावर हात टाकला चालत गेले. काहीतरी शॉर्ट मी त्यांना जसं विचारलं तुम्हाला काय बोलले होते, त्यांनी सांगितलं काय विचार नाही, नुसतं पोलीस लग्न झालं का, पोरगं काय करतंय असं विचारलं, बाकी काय विचार नाही. फक्त कंटिन्यू बोलत राहिले आणि कंटिन्यू बोलत आले, हेलिकॉप्टर बसले आणि निघून गेले. 5 दिवसांनी हा माणूस मुंडे साहेबांनी गेला आणि त्याने सांगितलं, मुंडे साहेब तुम्ही परत माझ्या जिल्ह्यात या आणि जाहीरपणे हे सांगा की माझा आणि तुमचा काही संबंध नाही. काय म्हणलं का, ते म्हणाले तुम्ही गेल्यापासून मला सकाळी रोज 500 रुपयाचा चहा लोकांना पाजवावा लागतो, 2-3 वेळेस मला तुमच्या माणसं घेऊन यावं लागली, 3-3 हजार रुपये माझी गाडीला गेले. तू तर म्हणून सांग तुला विचारत नाही कोणी, तुझी किंमतच नाही, आता तो दिला नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपल्या माणसाची उंची, कारण ते खांद्यावर टाकलं, सगळ्या लोकांना वाटलं नाही मुंडे फार जवळच आहे, सगळे माणसं उठून त्याच्या घरी रोज चल तू मुंडे साहेबाकडे माझं काम आहे. असं होतं का आपल्या जिल्ह्यात, मी अनुभवलंय या जिल्ह्यात आता वर्षभरात, की पंकजाबाईकडे यायचं असलं की ते गाठते ते काय माणसाला, चला यांच्याकडून चला त्यांच्याकडून चला, म्हणजे दादाला लागलंय काम ते मोठं परळीला जायचं यायचं. तर असं आपल्या माणसाला मोठं कसं करायचं, आपल्या माणसाची उंची कशी वाढवायची, हे मोठेपणा कसा द्यायचा, हा फार मोठा गुण त्यांना भेटला होता. म्हणजे हा माणूस आपल्यातला वाटायचा, हे आपलंच काहीतरी फार जवळचं हे, म्हणजे प्रत्येकाला आपलं तर आपलं वाटणं स्वाभाविक गोष्ट आहे, परंतु सगळ्या जाती धर्मातल्या माणसाला याचं माझं काहीतरी जुन्या जन्माचं काहीतरी नातं आहे. म्हणजे किती रागावून गेलेला माणूस त्यांच्या समोर गेला आणि ते म्हणले का बोल रे काय लागलं, ते शांत होऊन जायचं. पारदर्शिकता एवढी असायची प्रवीणजी, एकदा माझं स्वतःचं उदाहरण सांगतो. मधल्या काळात एकदा नरेंद्र मोदी साहेब गुजरातचे मुख्यमंत्री असताना बीडला आले होते आणि झेंड्यावरून माझं एकदा काहीतरी किरकिर झाला. मी गेलो, मला विचारलं काय रे तू कशाला वाद घातला त्याच्याबरोबर. मी म्हणलं साहेब त्याला असं आहे कसं आहे तसं आहे सांगितलं. माझं ऐकून घेत असताना मी त्याची तक्रार करताना फोन लावत होते खाली, माझं इकडे ऐकून घेत छान, त्याला फोन लावत होते समोर. तर समोर फोन मग काय रे नितीन ते दादासाहेबला असं त्रास दिला, असं केलं असं म्हणत होता. मग ते बोललो नव्हते, म्हणले तुले आराम करायचं असं आहे तसं बोलले समोर. आणि शेवटी काय म्हणले हे माझं मत नाही, हे दादासाहेबाचं मत आहे आणि मी उभा आहे समोर, हे त्याचं मत आहे म्हणले. आणि काम कर म्हणले परवा येणार आहे मी, तुम्ही दोघं बसा नाही, तुमचं दोघांचं काय मिटवत, म्हणजे दोघातली मध्यम मला परवडत नाही. म्हणजे खोटी तक्रार कुणी करणार नाही याची काळजी घेत होते ते, की कुणीतरी म्हणलंय आपण काय करू कधी तक्रार करतो, पण मी त्याला काय सांगतो साहेब मी सांगतो पण माझं नाव सांगू नका बरं का त्याला. तर तक्रार करायची असते पण आपलं नाव कळवण्याची इच्छा असते. साहेबाकडे तसं नव्हतं. एखाद्याने तक्रार केली की त्या माणसाचं म्हणायचे त्या फलाना असं म्हणत होतं बरं का तुझं बघ काय. याच्यामुळे हे व्हायचं की माणूस कधी कोणाची खोटी तक्रार करत नसायची, कारण त्याला माहित असायचं की नाव सांगितलं हे नाव सांगते. म्हणजे अत्यंत म्हणजे जसं म्हणतो ना आपण उकळत्या पाण्यात चेहरा दिसत नाही, लक्षात ठेवा.
गरम पाणी उकळलं चुलीवर ठेवलं तर त्यात चेहरा दिसतो का? नाही. चेहरा पाण्यात दिसण्यासाठी पाणी शांत आणि निसळ लागतं. इतकं शांत आणि निसळ व्यक्तिमत्व मुंडे साहेबांचं होतं. इतकाच प्रसन्न व्यक्तिमत्वाचा 18 तास काम करणारा, 20 तास काम करणारा, पहाटे 3 वाजता सुद्धा काम संपल्यानंतर दारात येऊन कुणी राहिलं का रे भेटायचं मला, जाऊन झोपू का, असं विचारणारा नेता महाराष्ट्राच्या राजकारणात कुठेही पाहिला नाही. मला वाटतं हे आमचं भाग्य आहे की या माणसाबरोबर काम करण्याची आम्हाला संधी भेटली. असं म्हणतात की प्रभू रामचंद्राबरोबर काम करणारे वानर किन्नर सुद्धा स्वतःला भाग्यवान समजायची की चला या निमित्ताने होईना का, या जन्मात का होईना आपल्याला काम करायची संधी भेटली प्रभू रामचंद्राबरोबर. मी सुद्धा मला भाग्यवान समजतो की आदरणीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्याबरोबर एक छोटासा कार्यकर्ता म्हणून मला सुद्धा काम करण्याची संधी भेटली. आपल्या सगळ्याला कुठल्या ना कुठल्या निमित्ताने काम करण्याची संधी भेटली. मला वाटतं की ह्या सगळ्या वातावरणात मुंडे साहेबाला जिवंत ठेवायचंय, मुंडे साहेबाचा विचार जिवंत ठेवायचा आहे. माणसं दोनदा मरतात, एकदा शरीराने एकदा विचाराने. आता शरीराने ती आपल्यात नसली तर विचाराने ती आपल्यात आहे. त्यांचा विचार जिवंत ठेवण्याची जबाबदारी आमच्या सगळ्यांची आहे. त्यांचा वारसदार म्हणून घेणाऱ्या सगळ्यांची लक्षात ठेवा. फक्त एकच गोष्ट आहे, त्यांचा वारसदार म्हणून घ्यायचा असेल, त्यांचा वारसानं विचार जिवंत ठेवायचा असेल तर आम्हाला मुंडे साहेबांनी जर समाजाला विश्वास दिलेला आहे, समाजाला जे धैर्य दिलेलं आहे, समाजाला जगण्याचं जे आत्मबळ त्यांनी दिलेलं आहे, तेच आत्मबळ आम्हाला आता सामान्य माणसाला द्यावं लागेल. सामान्य माणसाला या गोष्टीचा विश्वास द्यावा लागेल की मुंडे साहेबांनंतर सुद्धा तुमचं काही अडणार नाही. मुंडे साहेबांच्या नावानं आणि मुंडे साहेबांच्या आशीर्वादानं तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात मदत होईल. आमची उपद्रव क्षमता कायम राहिली पाहिजे. आपल्यातलं विखुरलेपण ही लोकांची शक्ती होते, पण आपल्यात विखुरलेपण असला पाहिजे. कारण आपला जो उपद्रव आहे, आपली जी दहशत आहे, आपली जी आदरयुक्त भीती ती लोकांमध्ये राखली पाहिजे. आणि म्हणून आपण मुंडे साहेबांच्या या त्यांच्या जाण्यानंतर वर्षभरानंतर आता थोडं प्रक्रियेत आलो आहोत, पुन्हा थोडं प्रक्रियेत यावं आणि आपण सगळ्यांनी मिळून मुंडे साहेबांचं हे सगळं जीवन, मुंडे साहेबांचा हा संघर्ष आपण जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न करावा एवढी अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भगवान. महत्वपूर्ण विचार मुंडे साहेबांचा त्या ठिकाणी सन्मान